हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी अकाउंट फायनान्स ऑडिटिंगचा ऑडिटिंग अँड इथिक्सचा याचा फर्स्ट युनिट कव्हर करत आहे, जो आहे नेचर, ऑब्जेक्टिव्ह अँड स्कोप ऑफ ऑडिट. ठीक आहे. आजपासून आपण ही सिरीज स्टार्ट करत आहे ऑडिटिंग अँड इथिक्सची, जी डिटेल्समध्ये राहणार आहे. तर सगळ्यात पहिले बघूया की याचा सिलेबस काय आहे, याच्यामध्ये कोणते कोणते टॉपिक्स आपल्याला कव्हर करायचे आहे आणि किती टाइम लागेल याला आपल्याला कव्हर करायला. ठीक आहे. काल आपण तसंच बिझनेस लॉची पण एक सिरीज स्टार्ट केलेली आहे, तसंच आपण कंटिन्यू 7 याच्या सिरीज स्टार्ट करणार आहे. एक्झाम लवकरात लवकर येऊन जाईल, तर त्याच्यामुळे ज्यांनी आतापर्यंत बुक्स वगैरे नाही घेतले आहे, पीडीएफ्स नाही घेतल्या, ते आपण पीडीएफ्स आणि बुक्स घेऊन घ्या, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. आज सिडको अकाउंट क्लर्कचा पेपर होता, त्याचा पण रिव्ह्यू मी तुम्हाला उद्या कळवणार की याच्यामध्ये कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स आले होते, कोणत्या टाईपमध्ये क्वेश्चन्स विचारत आहेत, त्यानुसार आपण त्याचा पण रिव्ह्यू उद्या मी सांगू. तर बघा, आज आपण ऑडिटिंग अँड इथिक्सचे जे कन्सेप्ट पाहतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला 11 टॉपिक कव्हर करायचा आहे. तर आज फर्स्ट टॉपिक आपण कव्हर करतात नेचर, ऑब्जेक्टिव्ह अँड स्कोप ऑफ ऑडिट. तसे बघा 11 टॉपिक्स आहेत टोटल. रिस्क असेसमेंट, ऑडिट एव्हिडन्स, ऑडिट टर्म फायनान्शियल स्टेटमेंट, ऑडिट डॉक्युमेंटेशन, कंप्लिशन अँड रिव्ह्यू, ऑडिट रिपोर्ट, स्पेशल फीचर, ऑडिट ऑफ बँक, एथिक अँड टर्म. तर असे 11 चॅप्टर्स आहेत. ठीक आहे. तर बघा 11 चॅप्टर्स म्हणून एक कम्प्लीट पीडीएफ अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये ईच टॉपिकचे 50 प्लस 25 ट्रू आणि फॉल्स, तर असे मिळून 75 क्वेश्चन्स आहेत एका टॉपिकवर. तर याचे आपल्याला 800 प्लस एमसीक्यूज याच्यामध्ये दिलेले आहे या पीडीएफ मध्ये. आणि पीडीएफ जी आहे ती इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये. आणि ही प्राइस आहे जस्ट आता 100 रुपीज. ठीक आहे. याची तुम्हाला ही जी ऑडिटिंग अँड इथिंग्सची जी पीडीएफ आहे ती तुम्हाला 100 रुपीजला मिळून जाणार. ठीक आहे, 20 तारखेपर्यंत. ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल त्यांनी इथे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तिथनं तुम्ही मेसेज करून इथनं पीडीएफ घेऊ शकता. तसंच बघूया, आज आपण बघणार काय आहे की नेचर, ऑब्जेक्टिव्ह अँड स्कोप ऑफ ऑडिटिंगमध्ये आपण काय टॉपिक कव्हर करणार आहे. तर बघा 16 टॉपिक्स आपल्याला कव्हर करायचं आहे एका सिंगल व्हिडिओमध्ये, कारण की इतके टॉपिक तर होत नाही, पण आपण ट्राय करत आहे की लवकरात लवकर जितका होईल तितका सिलेबस आपण कंप्लीट करूया, कारण की एक्झाम या महिन्याच्या लास्टमध्ये किंवा पुढल्या महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये सुद्धा येऊ शकतो. तर बघा, फर्स्ट आपण इंट्रोडक्शन पाहू, मग नंतर ऑफ ओरिजिन ऑफ अकाउंटिंग, थर्ड मीनिंग अँड नेचर ऑफ अकाउंटिंग, फोर्थ इंटरडिस्क्रिमिनरी नेचर ऑफ ऑडिटिंग, ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिट, स्कोप ऑफ ऑडिट, त्याच्यानंतर इनहेरिटंट लिमिटेशन ऑफ ऑडिट, एंगेजमेंट, बेनिफिट्स ऑफ ऑडिट, त्याच्यानंतर ऑडिट मॅन्डेटरी व्हॉलंटरी, हू अपॉइंट अन ऑडिटर, मिनिंग ऑफ ॲश्युरन्स एंगेजमेंट, क्वालिटीज ऑफ ऑडिटर, एंगेजमेंट अँड क्वालिटी ऑफ कंट्रोल स्टँडर्ड, कॉमन एमसीक्यूज अँड टेस्ट ऑफ इयर. तर असे टोटल आपण 16 टॉपिक्स आज इथे या एका सिंगल व्हिडिओमध्ये कव्हर करणार. तर व्हिडिओला पूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक पण करायचा आहे. ठीक आहे. जर तुम्ही लाईक कराल तेव्हा मला कळणार की तुम्हाला हे व्हिडिओज पाहिजे आहे. जर तुम्ही लाईक कराल तेव्हाच मी याच्या समोरचे पण नेक्स्ट व्हिडिओ बनवणार, अदरवाईज नाही. ठीक आहे. तर बघा, इथे आपण की पॉईंट्स दिलेले आहेत, एमसीक्यूज दिलेले आहे 120, आणि असाइनमेंट सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. चला, तर स्टार्ट करूया. सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन आहे आपला 1.1. तर बघा, इंट्रोडक्शनमध्ये सगळ्यात पहिले ऑडिट दिलेलं आहे. तर ऑडिटमध्ये मिनिंग आहे, ऑब्जेक्टिव्ह अँड स्कोप ऑफ ऑडिट, नीड्स अँड बेनिफिट्स, क्वालिटीज ऑफ एन ऑडिटर, इनहेरिटन्स, लिमिटेशन्स, ऑडिट विथ रेफरन्स स्टँडर्ड ऑफ अकाउंटिंग, एसे 200. तर असे पूर्ण हे जे टॉपिक्स आहेत हे पूर्ण टॉपिक्स आज आपल्याला इथे कव्हर करायचे. तर बघा 1.1 इंट्रोडक्शनमध्ये सगळ्यात पहिले काय दिलेलं आपला, सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन दिलं आहे. बघा काय म्हटलं, ऑडिटिंग इज अ क्लरिकल इन अ टुडे कॉम्प्लेक्स बिझनेस एन्व्हायरमेंट. आजच्या गुंतवणुकीच्या व्यावसायिक व्यवहारात ऑडिटिंग अत्यंत आवश्यक आहे. ऑडिटिंग मीन्स काय करणे, जे पण काही आपल्याला फायनान्शियल अकाउंटिंग आपण करतो आहे त्याला व्हेरीफाय करणे एक थर्ड पर्सन कडून, बरोबर आहे, की त्याच्यामध्ये ज्या एंट्रीज आहेत, वाउचर्स आहेत, ते बरोबर आहेत की नाही आहे, त्याच्याकडून आपण फायनान्शियल डिसिजन्स घेऊ शकतो. तर त्यासाठी आपण काय करतो आहे, अकाउंट ऑडिटिंग करतो. आणि ऑडिटिंग जो आहे तो खूप अत्यंत आवश्यक पार्ट आहे. ठीक आहे, बिझनेस एन्व्हायरमेंटचा. बघा, व्हेरियस स्टेक होल्डर रिले ऑन ऑडिटेड फायनान्शियल स्टेटमेंट. ठीक आहे. विविध हितधारक ऑडिट केलेल्या आर्थिक निवेदनांवर अवलंबून असतात. मीन्स जे पण काही शेअर होल्डर, स्टेक होल्डर्स आहेत कंपनीचे, ते कशावर डिपेंड असतात, ऑडिटवर, की कोणत्या कंपनीचा ऑडिट केलेला आहे आणि कोणत्या कंपनीचा ऑडिटिंग फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत त्याच्यावरून ते काय करतात, डिसिजन्स घेतात. तर बघा, कोण कोण असते, सगळ्यात पहिले इन्व्हेस्टर्स असतात, गुंतवणूकदार, त्याच्यानंतर शेअर होल्डर्स असतात, शेअर होल्डर्स, त्याच्यानंतर बँक अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, गव्हर्नमेंट आणि ट्रेड युनियन. तर अशा 5 टाईपचे जे स्टेक होल्डर असतात ते ऑडिटेड फायनान्शियल स्टेटमेंट बघतात, की जर बिझनेसमध्ये आपल्याला काही ऍक्टिव्हिटी करायची असेल तेव्हा.
त्याच्यानंतर म्हटलंय बघा, ऑडिटेड स्टेटमेंट बिल्ड ट्रस्ट अँड कॉन्फिडन्स. ऑडिट केलेली निवेदन विश्वास व खात्री निर्माण करतात. बरोबर आहे, बिल्ड ट्रस्ट अँड कॉन्फिडन्स. नंतर म्हटलंय ते हेल्प युजर मेक इन्फॉर्म डिसिजन. व्यापार करताना योग्य निर्णय घेण्यास मदत करतात. कोण? ऑडिटिंग. नंतर ऑडिटिंग एन्श्युअर फायनान्शियल इन्फॉर्मेशन रिलायबल अँड ॲक्युरेट. ऑडिटिंगमुळे आर्थिक माहिती विश्वासार्ह आणि अचूक असते. ठीक आहे. तसंच म्हटलंय बघा, ऑडिटर प्ले अ की रोल इन टुडेज डायनामिक लीगल अँड रेग्युलेटरी सिस्टम. ऑडिटर्स आजच्या गतिशील कायदेशीर व नियमबद्ध प्रणालीमध्ये महत्वाची भूमिका बजावतात. तर हे आपलं इंट्रोडक्शनचा एक पार्ट आहे. बरोबर आहे. आता बघा त्याचे एमसीक्यूज बघूया. तर बघा, फर्स्ट काय आहे, व्हॉट इज द प्रायमरी रिझन युजर रिले ऑन ऑडिटेड फायनान्शियल स्टेटमेंट. वापरकर्ते प्रमाणित, ठीक आहे, ऑडिटेड आर्थिक विवरांवर अवलंबून का असतात. बघा ऑप्शन आहे फर्स्ट, बिकॉज दे आर लेंदी अँड डिटेल. सेकंड, बिकॉज दे प्रोव्हाइड एंटरटेनमेंट. थर्ड, बिकॉज दे प्रोव्हाइड कॉन्फिडन्स अँड ॲश्युरन्स फॉर डिसिजन मेकिंग. अँड फोर्थ, बिकॉज दे आर मॅन्डेड बाय कंपनीज. तर करेक्ट आन्सर काय आहे? थर्ड, बिकॉज दे प्रोव्हाइड कॉन्फिडन्स अँड ॲश्युरन्स फॉर डिसिजन मेकिंग. कारण ती निर्णय घेण्यासाठी आत्मविश्वास आणि खात्री प्रदान करतात. बरोबर आहे. नेक्स्ट, सेकंड, विच ऑफ द फॉलोइंग स्टेक होल्डर बेनिफिट फ्रॉम ऑडिटेड फायनान्शियल स्टेटमेंट. खालीलपैकी कोणते हितधारक प्रमाणित आर्थिक विवरापासून फायदा घेतात. तर बघा ऑप्शन आहे, ओनली इन्व्हेस्टर. सेकंड, ओनली गव्हर्नमेंट. थर्ड, ऑल युजर्स इन्क्लुडिंग इन्व्हेस्टर, बँक, इन्शुरन्स कंपनी एक्सेट्रा. आणि फोर्थ आहे, ओनली ट्रेड युनियन्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, ऑल युजर्स इन्क्लुडिंग इन्व्हेस्टर, बँक, इन्शुरन्स कंपनी एक्सेट्रा. गुंतवणूकदार, बँका, विमा कंपन्या इत्यादी वापर करतात. नेक्स्ट, थर्ड, व्हॉट डू रिअल लाईफ सिच्युएशन इन्व्हॉल्विंग इन्व्हेस्टर, बँक अँड इन्शुरन्स कंपनी हायलाइट. गुंतवणूकदार, बँका आणि विमा कंपन्यासारख्या प्रत्यक्ष जीवनातील परिस्थिती काय अधोरेखित करतात. बघा ऑप्शन आहे, फर्स्ट, नीड फॉर टॅक्सेशन रिफॉर्म. सेकंड, इम्पॉर्टन्स ऑफ ऑडिटिंग इन टुडे कॉम्प्लेक्स बिझनेस एन्व्हायरमेंट. थर्ड, रिक्वायरमेंट ऑफ मोर कंपनीज. अँड फोर्थ, रोल ऑफ ट्रेड युनियन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, इम्पॉर्टन्स ऑफ ऑडिटिंग इन टुडेज कॉम्प्लेक्स बिझनेस एन्व्हायरमेंट. आजच्या गुंतागुंतीच्या व्यावसायिक वातावरणात लेखा परीक्षणाचे महत्त्व असते. ठीक आहे. नेक्स्ट, फोर्थ, व्हॉट डज ऑडिटिंग प्रोव्हाइड टू युजर्स ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. लेखा परीक्षण आर्थिक विवरणांचे वापर करताना काय प्रदान करते. तर बघा ऑप्शन आहे, कन्फ्युजन अँड डिले. सेकंड, लीगल ऑब्लिगेशन. थर्ड, कॉन्फिडन्स अँड ॲश्युरन्स. अँड फोर्थ, ऑडिटिंग एरर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, कॉन्फिडन्स अँड ॲश्युरन्स, आत्मविश्वास आणि खात्री. नेक्स्ट, फिफ्थ, अकॉर्डिंग टू द पॅसेज व्हॉट क्वेश्चन अराइज अबाउट ऑडिटिंग. उपरोक्त उतार्यानुसार लेखा परीक्षणाबाबत कोणता प्रश्न उपस्थित होतो. ठीक आहे. तर बघा ऑप्शन आहे, हाऊ टू अवॉइड ऑडिटिंग. सेकंड, व्हॉट इज इट्स नेचर, स्कोप, इन्क्लुजन अँड लिमिटेशन. ठीक आहे. वेदर द ऑप्शनल. तर आता जो आपण इथेपर्यंत बघितलं तर त्याच्यावरून आपण काय करत आहे, इथे व्हॉट इज द नेचर, स्कोप अँड लिमिटेशन्स हे आपण बघत आहे. ठीक आहे. हा क्वेश्चन एक्स्ट्रा असा चालला आहे. आता बघा सेकंड आहे 1.2, ओरिजिन ऑफ ऑडिटिंग. ठीक आहे. आता ओरिजिन ऑफ ऑडिटिंगचं जर बघितलं तर बघूया त्याचे की पॉइंट्स काय आहेत, त्याच्यानंतर त्याचे एमसीक्यूज. बघा काय म्हटलं आहे, ऑडिटिंग इज अन एन्शियंट कन्सेप्ट. ऑडिटिंग ही प्राचीन संकल्पना आहे. ठीक आहे. बघा, ऑडिटिंग एक्झिस्टेड इवन इन अन एन्शियंट सिव्हिलायझेशन इन्क्लुडिंग इंडिया. भारतातही ऑडिटिंगचा उल्लेख 4थ्या शतकात इसवी सन पूर्वी कौटिल्यांच्या अर्थशास्त्रात आढळतो. बघा, रेफरन्स इन अर्थशास्त्रामध्ये अर्थशास्त्राचा उल्लेख काय बघा, फाइंड फिक्स अकाउंटिंग इयर. सेकंड, प्रोसेस ऑफ अकाउंटिंग क्लोजर. थर्ड, ऑडिट सिस्टम. अँड फोर्थ, फायनान्शियल मिसस्टेटमेंट ड्यू टू मिसयूज ऑफ पॉवर. मीन्स निश्चित आर्थिक वर्ष, हिशोब पूर्ण करण्याची प्रक्रिया, तपासणी प्रक्रिया. आणि फोर्थ, सत्तेचा गैरवापर झाल्यास आर्थिक चुकीचे दाखले. ठीक आहे. आता बघा, वॉन्ट्स कौटिल्य अहेड ऑफिस टाइम. कौटिल्य त्या काळात पुढचे नव्हते का. तर बघा ऑप्शन आहे, मिनिंग ऑफ ऑडिट. ऑडिटचा अर्थ काय बघा, लॅटिन वर्ड ॲड्यूर पासून आला आहे, ज्याचा अर्थ टू हिअर म्हणजे ऐकणे होतो. ठीक आहे. मध्ययुगीन काळात ऑडिटर खातेवही वाचून ऐकत असत आणि चुका तपासत असत. ठीक आहे. बघा, इम्पॅक्ट ऑन इंडस्ट्रियल रेझोल्युशन काय गेला, युरोपमध्ये प्रचंड वाढला, त्यामुळे ऑडिटरची मागणी. ओके.
आता बघा ऑडिटिंग इन ब्रिटिश इंडिया, ब्रिटिश भारतातील ऑडिटिंग मध्ये बघा पहिले ऑडिटर जनरल ऑफ इंडिया सन 1960 मध्ये नियुक्त झाले. ठीक आहे. त्यांनी लेखा व तपासणी दोन्ही कार्य पाहिले, नंतर कार्यालयात कायदेशीर मान्यता दिली. आता बघा सीएजी ऑफ इंडिया, भारताचे महालेखा परीक्षक, बरोबर आहे. आज भारतात कॉम्पिटिटर ऑफ ऑडिटर जनरल मीन्स सीएजी. ठीक आहे. ही एक स्वायत्त व घटनात्मक संस्था आहे. ती सरकारकडे उत्पन्न आणि खर्चाचे ऑडिट करते. ठीक आहे. बघा आता त्याचे एमसीक्यूज बघूया. वेअर इज द रेफरन्स ऑफ ऑडिटिंग इन एन्शियंट इंडिया फाउंड, प्राचीन भारतात लेखा परीक्षणाचा उल्लेख कुठे आढळतो? तर बघा ऑप्शन आहे मनुस्मृती, सेकंड अर्थशास्त्र बाय कौशल्य, ठीक आहे, रामायणा आणि महाभारत. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड अर्थशास्त्र बाय कौटिल्याचा अर्थशास्त्र. ठीक आहे. तसंच बघा महाट्रान्सकोची ऑल इन वन पीडीएफ अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 7ही टॉपिक कव्हर केलेले आहे आणि त्याच्यामध्ये 7000+ एमसीक्यूज आहे. याची प्राइस तुम्हाला 750 ला मिळून जाणार 20 जून पर्यंत. तर ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल त्यांनी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या मेसेजवर त्या व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तिथनं घेऊ शकता. कारण की एक्झाम लवकरात लवकर येणार आहे, त्याच्यामुळे जेवढ्या लवकर होईल पीडीएफ घ्या, वाचा आणि अभ्यास करा, जेणेकरून तुमची एक्झाम क्रॅक होईल. अकाउंट्स रिलेटेड सर्व क्वेश्चन्स कम्प्लीट. ठीक आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड. व्हॉट डज लॅटिन वर्ड ॲड्यूट द रूट ऑफ वर्ड ऑडिट मीन्स? ऑडिट हा शब्दाचा मूळ लॅटिन शब्द ॲड्यूटचा अर्थ काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू कॅल्क्युलेट, टू रेकॉर्ड, टू व्हेरीफाय, टू हिअर. तर करेक्ट आन्सर आहे टू हिअर मीन्स ऐकणे. नेक्स्ट थर्ड. वाय डिड ऑडिटर इज मेडिव्हल टाइम्स हिअर द अकाउंट्स? मध्ययुगीन काळात लेखापरीक्षण खाती का ऐकत असतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू एन्जॉय द स्टोरी टेलिंग, सेकंड बिकॉज रीडिंग वॉज नॉट अलाउड, थर्ड टू चेक द केअरलेसनेस अँड निग्लिजन्स ऑफ एम्प्लॉई, अँड फोर्थ बिकॉज ऑफ अकाउंट्स वेअर कॉन्फिडेन्शियल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड टू चेक फॉर केअरलेसनेस ऑफ और निग्लिजन्स ऑफ एम्प्लॉई, कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाची किंवा दुर्लक्षाची तपासणी करण्यासाठी. नेक्स्ट फोर्थ. वेन वॉज द फर्स्ट ऑडिटर जनरल ऑफ इंडिया अपॉइंटेड इन ब्रिटिश इंडिया? ब्रिटिश भारतात भारताचे पहिले महालेखापाल कधी नियुक्त करण्यात आले? बघा ऑप्शन आहे 1949, 1900, 1860 अँड 1857. तर करेक्ट आन्सर आहे 1860, 1860. नेक्स्ट फिफ्थ. व्हॉट इज द पर्पज ऑफ इन्स्टिट्यूट चार्टर्ड ऑफ अकाउंट्स इन इंडिया, ICAI? भारतीय सनदी लेखापाल संस्थाचा उद्देश काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रमोट टॅक्स पेमेंट, सेकंड कंडक्ट बँकिंग सर्व्हिसेस, थर्ड रेग्युलेट चार्टर्ड अकाउंटिंग प्रोफेशन, अँड फोर्थ ऑडिट ओनली प्रायव्हेट कंपनी. करेक्ट आन्सर आहे थर्ड रेग्युलेट द चार्टर्ड अकाउंट प्रोफेशन, संधी लेखापाल व्यवसायाचे नियमन कर. ठीक आहे. नेक्स्ट बघा 1.3 आहे मिनिंग अँड नेचर ऑफ अकाउंटिंग. ठीक आहे. आता याचे आपण की पॉइंट्स बघूया आणि त्याच्यानंतर एमसीक्यू. मी इथे डायरेक्ट सांगतो आहे, कारण की इंग्लिश आणि मराठी दोघांमध्ये दिलेले आहे, तर ते लवकरात समजून जातं की त्याचा मिनिंगचा अर्थ काय आहे. ठीक आहे. जर आपण एक एक छोटी छोटी इन्फॉर्मेशन जर खूप लॉंग मध्ये गेलो तर आपला कधीच कन्सेप्ट क्लिअर होणारच नाही आणि टॉपिक सुद्धा लवकरात लवकर क्लिअर होणार नाही. त्याच्यामुळे आपण की पॉइंट्सच घेत आहे, जेणेकरून तुम्हाला इंग्लिशमध्ये नाही कळलं तर मराठीमध्ये नाही कळलं तर इंग्लिशमध्ये तुम्ही डायरेक्टली तिथे वाचू शकता. ठीक आहे. त्यासाठी आपण इथे दोन्ही लँग्वेजमध्ये घेतो. ठीक आहे. तर बघा मिनिंग अँड नेचर ऑफ ऑडिटिंग म्हटलंय, तर बघा काय म्हटलंय फर्स्ट. ऑडिटिंग इज अन इंडिपेंडेंट एक्झामिनेशन ऑफ द फायनान्शियल. ठीक आहे. ऑडिट म्हणजे कोणत्याही संस्थेच्या आर्थिक माहितीचे स्वतंत्र परीक्षण होय. ठीक आहे. आता बघा इंडिपेंडेंट इज इसेन्शियल फॉर ऑब्जेक्टिव्हिटी ऑडिट. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्हिटी मतासाठी ऑडिटचे स्वतंत्र असणे अत्यावश्यक आहे. ठीक आहे. जसं एक्झाम्पल आहे सीए ऑडिटिंग हिज बदर फर्म, तर हे नॉट अलाउड आहे. बरोबर आहे. कारण की सीए आपल्या भावाच्या व्यवसायाचे ऑडिट करू शकत नाही. सेकंड म्हटलंय बघा सीए होल्डिंग शेअर्स इन द कंपनी कॅन नॉट ऑडिटेड. जर सीएने कंपनीमध्ये गुंतवणूक केली असेल तर तो त्या कंपनीचे ऑडिट करू शकत नाही. तर रेस्ट्रिक्शन्स पण आहेत काही की कोण ऑडिट करू शकतो कोण ऑडिट नाही करू शकत, ते पण आपण समोर बघू. आता बघा ऑडिट कॅन बी टाईप ऑफ एनी ऑफ एंटिटी, प्रॉफिट और नॉन प्रॉफिट. ऑडिट कोणत्याही प्रकारच्या संस्थेची असू शकते, नफा कमावणाऱ्या अथवा नफा नसलेल्या. ठीक आहे. जसं एक्झाम्पल म्हटलंय, जसं बिझनेस आहे, एनजीओ आहे, चॅरिटेबल ट्रस्ट आहे, सोसायटी आहे, कंपनी एक्सेट्रा. बघा काय म्हटलंय व्यवसाय, स्वयंसेवी संस्था, धर्मदाय ट्रस्ट इत्यादी कंपनी. ठीक आहे.
आता बघा इथे म्हटलंय की द पर्पज ऑफ ऑडिट इज टू एक्सप्रेस अन ओपिनियन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. ठीक आहे. ऑडिटचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे आर्थिक निवेदनांवर मत नोंदवणी करणे. ठीक आहे. तसाच प्रिपरेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट इज द मॅनेजमेंट रिस्पॉन्सिबिलिटी. आर्थिक निवेदनांची तयारी करणे ही व्यवस्थापनाची जबाबदारी असते. ठीक आहे. बघा काय म्हटलंय, ऑडिटर एक्सप्रेस ओपिनियन थ्रू अ रिटर्न ऑडिटर रिपोर्ट. ऑडिटर लिखित अहवालाद्वारे आपले मत व्यक्त करतो. त्याच्यानंतर म्हटलंय ऑडिट प्रोव्हाइड ॲश्युरन्स अँड क्रेडिटेबिलिटी टू फायनान्शियल स्टेटमेंट. ऑडिटिंग आर्थिक निवेदनांना विश्वासार्हता व खात्री प्रदान करते. ठीक आहे. आता बघा काय म्हटलं, ऑडिटर चेक दॅट फायनान्शियल स्टेटमेंट. ऑडिटर खाली बाबी तपासतो. बघा काय आहे, फर्स्ट आर बेस्ड ऑन बुक्स ऑफ अकाउंट. निवेदन बुक ऑफ अकाउंट्सवर आधारित आहे का, फर्स्ट पॉइंट. सेकंड, हॅव ॲडिक्वेट सपोर्टिंग एव्हिडन्स. पुरावा पुरेसा आणि योग्य आहे का. ठीक आहे. थर्ड, हॅव नो ओमिशन ऑर मिसस्टेटमेंट. कोणतीही माहिती गाळलेली नाही का. ठीक आहे. त्याच्यानंतर आर क्लिअर अँड प्रॉपरली डिस्क्लोज. माहिती स्पष्ट व नीट उघड केली आहे का. ठीक आहे. नंतर कंप्लाय विथ अकाउंटिंग स्टँडर्ड. अकाउंटिंग स्टँडर्ड पालन झाले आहे का. आणि नंतर प्रेझेंट अ ट्रू फेअर व्ह्यू. हे निवेदन खरे व स्पष्ट स्थिती दर्शवते का. तर हे जे आहेत हे ऑडिटर सगळ्या गोष्टी काय करतो, चेक करतो फायनान्शियल स्टेटमेंट. ठीक आहे. आता बघा त्याचे एमसीक्यूज बघूया. तर बघा फर्स्ट आहे, व्हॉट इज द फंडामेंटल नेचर ऑफ ऑडिटिंग ॲज पर डेफिनेशन. लेखा परीक्षणाच्या परिभाषेनुसार त्याचे मूलभूत स्वरूप काय आहे. तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट प्रिपेअर ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. सेकंड, इंडिपेंडेंट एक्झामिनेशन ऑफ फायनान्शियल इन्फॉर्मेशन. थर्ड, रेक्टिफिकेशन ऑफ अकाउंटिंग एरर. अँड फोर्थ, टॅक्स फिलिंग अँड कन्सल्टन्सी. करेक्ट आन्सर आहे सेकंड, इंडिपेंडेंट एक्झामिनेशन ऑफ फायनान्शियल इन्फॉर्मेशन. आर्थिक माहितीचे स्वतंत्र परीक्षा. ठीक आहे. नेक्स्ट, सेकंड, वाय कांट अ चार्टर्ड अकाउंट ऑडिट अ बिझनेस ओन बाय हिज ब्रदर. एका संधी लेखापालास आपल्या भावाच्या मालकीच्या व्यवसायाचे लेखापरीक्षण का करता येत नाही. तर बघा ऑप्शन आहे, बिकॉज द बिझनेस इज टू स्मॉल. सेकंड, बिकॉज देर इज अ लॅक ऑफ इंडिपेंडन्स ड्यू टू रिलेशनशिप. त्याच्यानंतर थर्ड, बिकॉज ही इज नॉट इंटरेस्टेड. अँड फोर्थ, बिकॉज ही इज नॉट क्वालिफाईड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, बिकॉज देर इज अ लॅक ऑफ इंडिपेंडन्स ड्यू टू रिलेशनशिप. ठीक आहे. कारण नातेसंबंधामुळे स्वातंत्र्याचा अभाव आहे. ठीक आहे. नेक्स्ट, थर्ड, कॅन अ चार्टर्ड अकाउंटंट ऑडिट द अकाउंट्स ऑफ कंपनी इन विच ही होल्ड शेअर अँड वाय. कोणत्याही कंपनीमध्ये गुंतवणूक असलेल्या संधी लेखापालास त्या कंपनीचे लेखापरीक्षण करता येतं का. ठीक आहे. तर बघा ऑप्शन आहे, यस, बिकॉज ही इज अ शेअर होल्डर. सेकंड, यस इफ ही इज अ प्रायव्हेट कंपनी. थर्ड, नो बिकॉज सेल्फ इंटरेस्टेड अँड लॅक ऑफ इंडिपेंडन्स. अँड फोर्थ, नो इफ कंपनी इज प्रॉफिटेबल. करेक्ट आन्सर आहे थर्ड, नो बिकॉज ऑफ सेल्फ इंटरेस्ट थ्रेड अँड लॅक ऑफ इंडिपेंडन्स. नाही, कारण स्वार्थ आणि स्वतंत्रतेचा अभाव आहे त्याच्यात. ठीक आहे. नेक्स्ट, फोर्थ म्हटलं बघा, हु इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रिपरेशन अँड प्रेझेंटेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. ठीक आहे. आर्थिक विवरण तयार करणे आणि सादर करणे याची जबाबदारी कोणाची आहे. तर बघा ऑप्शन आहे, ऑडिटर, गव्हर्नमेंट, मॅनेजमेंट ऑफ द एंटिटी अँड शेअर होल्डर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, मॅनेजमेंट ऑफ द एंटिटी, संस्थेचे व्यवस्थापक. तसंच बघा महाट्रान्सको LDC UDC साठी मॉक टेस्ट अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये पूर्ण कम्प्लीट मॉक टेस्ट विथ कम्प्लीट सोल्युशन IBS पॅटर्न नुसार आहे. याची प्राइस आहे 150 रुपीज. ज्यांना पण मॉक टेस्ट हवे असेल 10 मॉक टेस्ट याच्यामध्ये अवेलेबल आहे विथ कम्प्लीट सोल्युशन. ठीक आहे. तर 150 मध्ये ही तुम्हाला PDF मिळून जाणार. ही जर तुम्ही सॉल्व्ह केले 10 पेपर तर तुम्हाला पेपर पॅटर्न पण समजून येणार आणि त्याच्यानंतर रिझनिंग, मॅथ्स आणि मराठीचे कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स आहे, अकाउंटचे कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स आहे हे सुद्धा तुम्हाला कळणार. दोन्ही याच्यामध्ये अवेलेबल आहे, मराठीमध्ये सुद्धा आहे आणि इंग्लिशमध्ये सुद्धा. नेक्स्ट बघा, फिफ्थ क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज द अल्टिमेट पर्पज ऑफ कंडक्टिंग अन ऑडिट. लेखा परीक्षण करण्यामागील अंतिम उद्देश काय आहे. तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट टू डिटेक्ट फ्रॉड. सेकंड, टू एक्सप्रेस अन ओपिनियन ऑन फायनान्शियल स्टेटमेंट अँड प्रोव्हाइड एश्युरन्स. थर्ड, टू कलेक्ट टॅक्सेस. अँड फोर्थ, टू मॅनेज अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, टू एक्सप्रेस अन ओपिनियन ऑन फायनान्शियल स्टेटमेंट अँड प्रोव्हाइड एश्युरन्स. आर्थिक विवरणांवर मत व्यक्त करणे आणि खात्री प्रदान करा. नेक्स्ट, आता बघा नेक्स्ट आहे 1.4, इंटर डिसिप्लिनरी नेचर अँड ऑडिटिंग जनरल रिलेशनशिप विथ
डायव्हर्स सब्जेक्ट. ठीक आहे. तर बघा त्याचे आता आपण की पॉईंट्स आणि MCQs बघूया. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तर बघा काय म्हटलंय, ऑडिटिंग इज अ इंटरडिस्क्रिप्लिनरी इन नेचर. ठीक आहे. लेखापरीक्षण हे बहुविषयक स्वरूपाचे आहेत. ते विविध विषयांवर आधारित असते. जसे की बघा फर्स्ट आहे अकाउंटिंग मीन्स लेखाशास्त्र, नंतर लॉ कायदा, बिहेवियरल सायन्स मीन्स वर्तणूकशास्त्र, फोर्थ स्टॅटिस्टिकल अँड मॅथमॅटिक्स सांख्यिकी आणि गणित, फिफ्थ इकॉनॉमिक्स मीन्स अर्थशास्त्र, सिक्स फायनान्शियल मॅनेजमेंट मीन्स वित्त व्यवस्थापन आणि सेवन्थ डेटा प्रोसेसिंग ही माहिती प्रक्रिया. अशा टाईपचे जे बहुविषयक स्वरूपाचे आहेत त्याच्यावर अकाउंटिंग डिपेंड असते. ठीक आहे. बघा सब्जेक्ट वाईज रिलेव्हन्स जर पाहिलं ऑडिटिंग मध्ये तर सगळ्यात पहिले आहे ऑडिटिंग अँड अकाउंटिंगचा. बघा बघ काय म्हटलंय, फायनान्शियल स्टेटमेंट आर द आउटपुट ऑफ अकाउंटिंग प्रोसेस. ठीक आहे. ऑडिटर मस्ट हॅव साऊंड नॉलेज ऑफ अकाउंटिंग प्रिन्सिपल. वित्तीय विवरणाचे परीक्षण हे लेखा प्रक्रियेच्या परिणामावर आधारित असते. ठीक आहे. आणि त्यांना अकाउंटिंग प्रिन्सिपलचं चांगलं नॉलेज असणं खूप गरजेचे असते. नंतर सेकंड आहे अकाउंट ऑडिटिंग अँड लॉ कायदे. बघा ऑडिटर मस्ट नो द बिझनेस लॉ अँड टॅक्सेशन लॉ. ठीक आहे. कायद्यांचे ज्ञान आवश्यक आहे जेणेकरून लेखापरीक्षण कायदेशीर बाबी समजू शकेल. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड ऑडिटिंग अँड बिहेवियरल सायन्स वर्तणूकशास्त्र. बघा हेल्प्स वाईल इंटरॅक्टिंग अँड इन्क्वायरिंग ड्युरिंग ऑडिट. मानवी वर्तन समजून घेणे संवादासाठी व माहिती मिळवण्यासाठी महत्वाचे असते. नंतर फोर्थ आहे ऑडिटिंग अँड स्टॅटिस्टिक मॅथमॅटिक्स. बघा सांख्यिकी व गणित. सॅम्पलिंग टेक्निक आर यूज टू ऑडिट इफिशियंटली. प्रत्येक व्यवहार तपासता येत नाही म्हणून सांख्यिकी पद्धती वापरल्या जातात. ठीक आहे. गणित वापरून मालमत्ता व इतर संख्यात्मक तपासणी करता येते. नेक्स्ट आहे फिफ्थ ऑडिटिंग अँड इकॉनॉमिक्स मीन्स अर्थशास्त्र. नॉलेज ऑफ इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट इज इम्पॉर्टंट. ठीक आहे. कंपनी कोणत्या आर्थिक परिस्थितीत कार्य करते हे समजणे गरजेचे असते. नंतर आहे सिक्स ऑडिटिंग अँड फायनान्शियल मॅनेजमेंट मीन्स वित्त व्यवस्थापन. ठीक आहे. कन्सेप्ट लाईक रेशिओ अनालिसिस, कॅपिटल बजेटिंग अँड फंड फ्लो आर इम्पॉर्टंट. मीन्स वित्त तंत्राचा जसे निधीचे वहन, भांडवली अर्थसंकल्प, कार्यकारी भांडवल उपयोग लेखापरीक्षणात होतो. ठीक आहे. तसंच बघा सेवन्थ आहे ऑडिटिंग अँड डेटा प्रोसेसिंग. बरोबर माहिती प्रक्रिया EDP इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग ऑडिटिंग इज अन एमर्जिंग एरिया. बरोबर आहे. संगणकीकृत प्रणालीमध्ये परीक्षण हे लेखा परीक्षणाचा वेगळा भाग बनवतात. आणि लास्ट आहे 8 ऑडिटिंग अँड प्रोडक्शन उत्पादन प्रक्रिया. बरोबर अंडरस्टँडिंग फ्लाइट प्रोडक्शन कॉस्ट सिस्टम अँड मार्केटिंग इज इसेन्शियल. उत्पादन प्रणाली, खर्च प्रणाली आणि विपणन समजणे आवश्यक असते. तर हे असतात नेचर्स ऑफ ऑडिटिंग. ठीक आहे. हे सब्जेक्ट असतात ज्या ऑडिटर्सला माहिती असायला पाहिजे. सगळे 8 पॉइंट्स जे आपण कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. आता बघा त्याचे MCQs आहे. फर्स्ट आहे वाय इज ऑडिटिंग कन्सिडर इंटरडिसिप्लिनरी इन नेचर. लेखापरीक्षण बहुविषयक स्वरूपाचे का मानले जाते. तर बघा ऑप्शन आहे बिकॉज इट इज लिमिटेड टू अकाउंट ओनली. Second, because it involves knowledge from many subjects like law, statistics, economic, etc. Third, because it is an art subject. And fourth, because auditor are multi-skill artists. The correct answer है second, because it involves knowledge from many subjects like law, statistics, economics, etc. कारण त्यात कायदा, सांख्यिकी, अर्थशास्त्र इत्यादी अनेक विषयांचे ज्ञान आवश्यक असते म्हणून. नेक्स्ट सेकंड Why is knowledge of behavioral science important from an auditor? लेखापरीक्षकासाठी वर्तनशास्त्राचे बिहेवियरल सायन्सचे ज्ञान महत्वाचे का आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू कंट्रोल मशीन, सेकंड टू अंडरस्टँड ह्युमन बिहेवियर ड्युरिंग एन्क्वायरीज अँड इंटरॅक्शन, थर्ड टू अनालाइज लीगल डॉक्युमेंट अँड फोर्थ टू डिटेक्ट मॅथमॅटिकल एरर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड टू अंडरस्टँड ह्युमन बिहेवियर ड्युरिंग एन्क्वायरीज अँड इंटरॅक्शन. चौकशी व संवाद दरम्यान मानवी वर्तन समजून घेण्यासाठी. नेक्स्ट थर्ड हाऊ डू ऑडिटर यूज स्टॅटिस्टिक्स इन ऑडिटिंग. लेखापरीक्षणामध्ये सांख्यिकीचा उपयोग कसा करतात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू मेंटेन अकाउंटिंग रेकॉर्ड, सेकंड टू डिसाइड ऑडिट फीज, थर्ड टू ड्रॉ सॅम्पल सायंटिफिकली अँड फोर्थ टू प्रिपेअर फायनान्शियल स्टेटमेंट. करेक्ट आन्सर आहे थर्ड टू ड्रॉ सॅम्पल सायंटिफिकली शास्त्रीय पद्धतीने नमुने निवडण्यासाठी. नेक्स्ट फोर्थ व्हॉट काइंड ऑफ फायनान्शियल नॉलेज इज एक्सपेक्टेड फ्रॉम अन ऑडिटर. लेखा परीक्षकाकडून कोणत्या प्रकारचे आर्थिक ज्ञान अपेक्षित असते.
बघा ऑप्शन आहे फर्स्ट बेसिक्स ऑफ कुकिंग अँड हाऊसकीपिंग, सेकंड वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट, रेशिओ अनालिसिस अँड कॅपिटल बजेटिंग एक्सेट्रा, थर्ड ओनली टॅक्सेशन अँड फोर्थ पॉलिटिकल अनालिसिस. करेक्ट आन्सर आहे सेकंड वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट, रेशिओ अनालिसिस, कॅपिटल बजेटिंग एक्सेट्रा. कार्यकारी भांडवल व्यवस्थापन, गुणोत्तर विश्लेषण आणि भांडवली अर्थसंकल्प इत्यादी. नेक्स्ट फिफ्थ, व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन ऑडिटिंग अँड अकाउंटिंग. लेखा परीक्षण आणि लेखाशास्त्र यांच्यात काय संबंध. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑडिटिंग क्रिएट फायनान्शियल स्टेटमेंट, सेकंड ऑडिटिंग इज इंडिपेंडेंट ऑफ अकाउंटिंग, थर्ड ऑडिटिंग रिव्यू द फायनान्शियल स्टेटमेंट विच रिझल्ट फ्रॉम अकाउंटिंग, अँड फोर्थ अकाउंटिंग इज अननेसेसरी फॉर ऑडिटिंग. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ऑडिटिंग रिव्यू द फायनान्शियल स्टेटमेंट विच रिझल्ट फ्रॉम अकाउंटिंग. लेखा परीक्षण हे लेखाशास्त्राच्या प्रक्रियेतून तयार झालेल्या आर्थिक विवरणचे परीक्षण. आता बघा नेक्स्ट आहे 1.5 ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिट. ठीक आहे, आता बघूया ऑब्जेक्टिव्ह काय आहे ऑडिटचे. ठीक आहे, आणि SA 200 ऑडिटर SA 200 नुसार जर आपण बनवत आहे तर त्याची बघूया ऑब्जेक्टिव्ह काय आहे. ठीक आहे, अकाउंटिंग स्टँडर्ड जे आहे आपलं स्टँडर्ड अकाउंटिंग त्यानुसार. बघा फर्स्ट आहे रिझनेबल ॲश्युरन्स मिळवणं. बरोबर आहे, to obtain reasonable assurance that financial statements are free from material misstatement, whether due to fraud or error. लेखांकनातील मोठ्या चुका, फसवणूक किंवा चूक नसल्याची प्रामाणिक खात्री मिळवणे. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण रिझनेबल ॲश्युरन्स. सेकंड आहे ऑब्जेक्टिव्ह रिझनेबल ॲश्युरन्स वर्सेस ॲब्सोल्यूट ॲश्युरन्स. बघा रिझनेबल ॲश्युरन्स जे आहे ते म्हणजे पूर्ण हमी नाही पण उच्च दर्जाचा विश्वास असतो. ठीक आहे, आणि ॲब्सोल्यूट ॲश्युरन्स म्हणजे 100% हमी जी शक्य नाही, म्हणजे पूर्ण हमी नव्हे परंतु उच्च स्तराची खात्री प्राप्त करणे, त्यालाच म्हणतो आपण रिझनेबल ॲश्युरन्स. नेक्स्ट आहे मिसस्टेटमेंट ड्यू टू फ्रॉड ऑर एरर. बघा ऑडिटर कन्सिडर मटेरियल मिसस्टेटमेंट कॉज बाय फ्रॉड ऑर एरर इन टोटॅलिटी. ठीक आहे, फसवणूक किंवा चूक यामुळे होणाऱ्या मोठ्या चुका तपासणे. नंतर नेक्स्ट आहे फोर्थ फॉर्मिंग अन ओपिनियन ऑन फायनान्शियल स्टेटमेंट. ठीक आहे, ऑडिटर फॉर्म ओपिनियन वेदर स्टेटमेंट आर प्रिपेअर्ड इन ऑल मटेरियल रिस्पेक्ट ॲज पर अप्लिकेबल फायनान्शियल रिपोर्टिंग फ्रेमवर्क. वित्तीय विवरणे योग्य प्रमाणात तयार झाली आहेत का यावर मत देणे. ठीक आहे, नेक्स्ट आहे रिपोर्टिंग अँड कम्युनिकेशन. ऑडिटर रिपोर्ट ओपिनियन अँड कम्युनिकेशन ऑडिट फाइंडिंग ॲज पर स्टँडर्ड्स ऑफ अकाउंटिंग मीन्स SA. लेखा परीक्षण रिपोर्ट तयार करणे आणि त्यानुसार संप्रेषण करणे. ठीक आहे, हे असतात ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिटर्स ॲज पर स्टँडर्ड 200. ठीक आहे, आता बघा त्याचे MCQs बघूया. तर बघा फर्स्ट आहे व्हॉट इज द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ अन ऑडिटर ॲज पर SA 200. SA 200 नुसार ऑडिटर्सचे मुख्य उद्दिष्ट काय आहे. बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू डिटेक्ट ऑल फ्रॉड, सेकंड टू प्रोव्हाइड ॲब्सोल्यूट ॲश्युरन्स, थर्ड टू ऑब्टेन रिझनेबल ॲश्युरन्स दॅट फायनान्शियल स्टेटमेंट आर फ्री फ्रॉम मटेरियल स्टेटमेंट, अँड फोर्थ टू प्रिपेअर अकाउंटिंग रेकॉर्ड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड to obtain reasonable assurance that financial statement are free from material misstatement. आर्थिक विवरणमध्ये मोठ्या चुका नाही त्याची प्रामाणिक खात्री मिळवणे. नेक्स्ट सेकंड व्हॉट डज रिझनेबल ॲश्युरन्स मीन्स इन द कॉन्टेक्स्ट ऑफ ऑडिटिंग. लेखा परीक्षणाच्या संदर्भात रिझनेबल ॲश्युरन्स म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट 100% गॅरंटी ऑफ नो मिस्टेक, सेकंड हाय लेवल ऑफ ॲश्युरन्स नो ॲब्सोल्यूट गॅरंटी, थर्ड कंप्लीट एलिमिनेशन ऑफ एरर, अँड फोर्थ नो नीड फॉर फर्दर चेक. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड हाय लेवल ऑफ अश्युरन्स नॉट ॲब्सोल्यूट गॅरंटी. उच्च दर्जाची खात्री पण पूर्ण हमी नाही. नेक्स्ट थर्ड व्हॉट टाइप ऑफ मिसस्टेटमेंट डज द ऑडिटर फोकस ऑन. ऑडिटर कोणत्या प्रकारचा चुका गैरव्यवहारावर लक्ष केंद्रित करतो. ठीक आहे, तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओनली कॅल्क्युलेशन एरर, सेकंड एरर इन पर्सनल ट्रान्झॅक्शन, थर्ड misstatement ड्यू टू फ्रॉड और एरर, अँड फोर्थ मायनर क्लरिकल मिस्टेक. करेक्ट आन्सर आहे थर्ड misstatement ड्यू टू फ्रॉड और एरर, फसवणूक किंवा चूक यामुळे झालेल्या मोठ्या चूक. नेक्स्ट फोर्थ व्हॉट इज द ऑडिटर रोल इन रिलेशन टू फायनान्शियल रिपोर्टिंग फ्रेमवर्क. वित्तीय रिपोर्टिंग फ्रेमवर्क संदर्भात ऑडिटरची भूमिका काय आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू मॉडिफाय द फ्रेमवर्क, सेकंड टू इग्नोर द फ्रेमवर्क, third to form an opinion on compliance with framework, and fourth to prepare the financial framework. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड टू फॉर्म अन ओपिनियन ऑन compliance with the framework. फ्रेमवर्कचे पालन झाले आहे यावर मत देणे.
ठीक आहे. तसंच बघा महाट्रान्सकोसाठी जे अकाउंट्स बेस्ड प्रॉब्लेम आहे त्याची सुद्धा PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये आपण फॉर्म्युलेज, प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन्स आणि असाइनमेंट असे टोटल 600+ MCQs आणि सगळे फॉर्म्युले त्याच्यामध्ये दिलेले आहे. मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये अवेलेबल आहे आणि त्याची प्राइस आहे जस्ट 50 रुपीज. तर ज्यांना पण ही PDF हवी असेल, कारण की मिनिमम 8 ते 10 क्वेश्चन्स जे आहे ते याच्या बेस्डवरच येतील, तर त्याच्यामुळे याची पण प्रॅक्टिस तुम्हाला करणे फार गरजेचं आहे. ठीक आहे. तर ज्यांना पण ही PDF हवी असेल त्यांनी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, इथे मेसेज करून ती PDF तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. बघा काय म्हटलंय क्वेश्चन 5. ॲज पर SA 200 व्हॉट इज द पार्ट ऑफ ऑडिटर रिपोर्टिंग रिस्पॉन्सिबिलिटी. SA 200 नुसार ऑडिटर्सच्या रिपोर्टिंग जबाबदारीची एक भाग कोणता आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फिलिंग कंपनी टॅक्सेस, सेकंड कम्युनिकेटिंग ऑडिट फंडिंग ॲज पर अकाउंटिंग स्टँडर्ड, थर्ड हायरिंग स्टाफ फॉर द एंटिटी अँड फोर्थ अप्रूव्हिंग फायनान्शियल डिसिजन. करेक्ट आन्सर आहे सेकंड कम्युनिकेटिंग ऑडिट फाइंडिंग ॲज पर ऑडिटिंग स्टँडर्ड. लेखा परीक्षण मानकानुसार निष्कर्षाची माहिती दे. आता बघा नेक्स्ट जो आहे 1.6 आहे स्कोप ऑफ ऑडिट व्हॉट इट इन्क्लुड्स. ठीक आहे. बघा फर्स्ट आहे पर्पज ऑफ ऑडिट, लेखा परीक्षणाचा उद्देश काय आहे बघा. तर बघा काय म्हटलंय, टू एनहान्स युजर कॉन्फिडन्स इन फायनान्शियल स्टेटमेंट बाय ऑडिटर ओपिनियन ऑन वेदर दे आर प्रिपेअर्ड ॲज पर अप्लिकेबल फायनान्शियल रिपोर्टिंग फ्रेमवर्क. ठीक आहे. वित्तीय विवरणामधील वापरकर्त्याचा विश्वास वाढवणे ज्यासाठी ऑडिटरची मतमंजुरी आवश्यक असते. ठीक आहे. नंतर म्हटलंय युजर्स ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, वित्तीय विवरणांचे वापरकर्ते बघा शेअर होल्डर्स, एम्प्लॉई, कस्टमर, गव्हर्नमेंट अँड रेग्युलेटर्स, बँकर्स एक्सेट्रा. शेअर होल्डर्स, कर्मचारी, ग्राहक, शासन, बँकिंग वगैरे एक्सेट्रा असतात फायनान्शियल स्टेटमेंटचे युजर्स. नंतर कव्हरेज ऑफ ऑल एक्सपेक्ट ऑफ द एंटिटी, सर्व बाबींचा समावेश असतो बघा. ऑडिट शुड कव्हर ऑल रिलेव्हंट ऍस्पेक्ट रिलेटेड टू द फायनान्शियल स्टेटमेंट, संबंधित सर्व बाबींचा योग्य समावेश करणे आवश्यक आहे. नंतर नेक्स्ट आहे रिलायबिलिटी अँड सफिशियन्सी ऑफ इन्फॉर्मेशन, माहितीची विश्वासार्हता आणि पुरेपूरता बघा. ऑडिटर इव्हॅल्युएट अकाउंटिंग रेकॉर्ड्स, इंटरनल कंट्रोल अँड सोर्स डॉक्युमेंट टू एन्श्योर रिलायबिलिटी अँड सफिशियन्सी. लेखांकन प्रणाली व नियंत्रण तपासून माहितीच्या खात्रीशीरतेची चाचणी करणे. ठीक आहे. नंतर प्रॉपर डिस्क्लोजर, योग्य माहिती प्रकटीकरण बघा. ऑडिटर चेक वेदर ऑल रिलेव्हंट इन्फो इज प्रॉपरली डिस्क्लोज ॲज पर लॉ अँड अकाउंटिंग स्टँडर्ड, माहिती स्पष्ट आणि कायद्यानुसार दिलेली आहे का याची खात्री करणे. ठीक आहे. नेक्स्ट आहे बेस्ड ऑन हिस्टोरिकल फायनान्शियल इन्फॉर्मेशन, ऐतिहासिक आर्थिक माहितीवर आधारित असते बघा. फायनान्शियल स्टेटमेंट अँड ऑडिट आर बेस्ड ऑन पास्ट फायनान्शियल इव्हेंट ऑर ट्रान्झॅक्शन, आर्थिक विवरणे पूर्वीच्या आर्थिक व्यवहारांवर आधारित असतात. ओके. नेक्स्ट बघा काय म्हटलंय, व्हॉट ऑडिट डज नॉट इन्क्लूड. आता ऑडिट मध्ये काय इन्क्लूड नसते तर बघा. ऑडिटर इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर फिजिकल इन्फेक्शन ऑफ असेट लाईक मशिनरी ऑर बिल्डिंग, दॅट इज इंजिनियर डू नॉट. ठीक आहे. डू दॅट, इंजिनियर्स बघतात ते बघा. ऑडिटर इज नॉट अन एक्सपर्ट इन डॉक्युमेंट ऑथेंटिकेशन. ठीक आहे. ऑडिटर इज नॉट अन ऑफिशियल इन्व्हेस्टिगेशन इनटू द रॉंग डुईंग्स, दॅट्स सेपरेट. ठीक आहे. फिजिकल तपासणी, दस्तऐवजांची प्रामाणिकता तपासणी, गुन्हा किंवा गुन्हेगारी चौकशी हे लेखा परीक्षणाचा भाग नाही. ठीक आहे. आता बघा त्याचे MCQs बघूया. तर फर्स्ट आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट फॉल विदिन द स्कोप ऑफ अन ऑडिट. खालीलपैकी काय लेखा परीक्षणाच्या कक्षेत येत नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इव्हॅल्युएशन ऑफ अकाउंटिंग सिस्टम अँड इंटरनल कंट्रोल, सेकंड व्हेरिफिकेशन ऑफ फिजिकल कंडिशन अँड सॉफिस्टिकेटेड मशिनरी, थर्ड एक्झामिनेशन ऑफ रिलायबिलिटी ऑफ अकाउंटिंग रेकॉर्ड अँड फोर्थ असेसमेंट ऑफ डिस्क्लोजर इन फायनान्शियल स्टेटमेंट. करेक्ट आन्सर आहे सेकंड व्हेरिफिकेशन ऑफ फिजिकल कंडिशन और सॉफिस्टिकेटेड मशिनरी, प्रगत यंत्रसामग्रीच्या प्रत्यक्ष स्थितीची पडताळणी करणे इज नॉट अ फॉल इन स्कोप ऑफ ऑडिट. आताच बघितलं होतं आपण. नेक्स्ट सेकंड, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू अबाउट द स्कोप ऑफ ऑडिट. खालीलपैकी कोणते विधान लेखा परीक्षणाच्या कक्षेबाबत खरे आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑडिट इन्क्लूड लीगल इन्व्हेस्टिगेशन ऑफ फ्रॉड विथ सर्च पॉवर, second auditor is responsible for preparing financial statement, third audit is based on historical financial information, and fourth auditor guarantee 100% accuracy of document. The correct answer is third
ऑडिटर इज बेस्ड ऑन हिस्टोरिकल फायनान्शियल इन्फॉर्मेशन. लेखापरीक्षण ऐतिहासिक वित्तीय माहितीवर आधारित असते. नेक्स्ट, थर्ड, ॲज पर द स्कोप ऑफ ऑडिट, ऑडिटर शुड एन्श्योर द फायनान्शियल स्टेटमेंट. लेखापरीक्षणाच्या कक्षेनुसार ऑडिटरने खात्री करावी की वित्तीय विवरणे. तर बघा ऑप्शन आहे इन्क्लूड फ्युचर प्रोजेक्शन ऑफ बिझनेस, सेकंड रिफ्लेक्ट ओनली कॅश ट्रान्झॅक्शन, थर्ड आर प्रिपेअर्ड इन अकॉर्डन्स विथ द अप्लिकेबल फायनान्शियल रिपोर्टिंग फ्रेमवर्क, अँड फोर्थ इन्क्लूड फिजिकल इन्स्पेक्शन ऑफ सिव्हिल स्ट्रक्चर. करेक्ट आन्सर आहे थर्ड. ठीक आहे, आर प्रिपेअर्ड इन अकॉर्डन्स विथ अप्लिकेबल फायनान्शियल रिपोर्टिंग फ्रेमवर्क, लागू असलेल्या वित्तीय रिपोर्टिंग फ्रेमवर्क्सनुसार तयार केलेली आहे. नेक्स्ट, फोर्थ, इन केस स्टडी ऑफ गुड्स डीड लिमिटेड वॉज ऑडिटर करेक्ट टू मेन्शन एनजीटी नोटीस इफ ऑडिट. गुड डील्सच्या प्रकरणात एनजीटी नोटीस उल्लेख ऑडिटर योग्य केले का. आता बघा हा जो आहे हा केस स्टडी बेस एक्झाम्पल आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे याला आपण केस स्टडीमध्ये याला स्किप करू, कारण की इथे आपल्याला केस स्टडीचा पूर्ण क्वेश्चन दिलेला नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट, फिफ्थ, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ऑडिट अँड इन्व्हेस्टिगेशन. बघा लेखापरीक्षण आणि चौकशी यामधील मुख्य फरक कोणता आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, ऑडिट इज अ स्पेसिफिक अँड इन्व्हेस्टिगेशन इन जनरल. Second, audit involve physical verification, investigation does not. Third, audit is a routine board, investigation is a specific purpose driven. And fourth, investigation is regulated by Company Act and audit is not. The correct answer is third. Audit is a routine and board and investigation is a specific and purpose driven. लेखापरीक्षण नियमित व व्यापक असतो, चौकशी विशिष्ट आणि हेतुपूर्ण असतो. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट आहे 1.7 इनहेरिटन्स लिमिटेशन्स ऑफ ऑडिट. ठीक आहे, तर बघा 7 ते 8 पॉइंट्स आहेत ते कव्हर करायचे आपल्याला इनहेरिटन्स लिमिटेशन मध्ये. तर सगळ्यात पहिले आहे नेचर ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, आर्थिक अहवाल सादर करण्याचे स्वरूप. ठीक आहे, बघा काय म्हटलंय, फायनान्शियल स्टेटमेंट इन्व्हॉल्व मॅनेजमेंट जजमेंट अँड एस्टिमेट. ठीक आहे, आर्थिक अहवाल तयार करताना व्यवस्थापन अनेक वेळा निर्णय आणि अंदाजा घेतात. ठीक आहे. सेकंड म्हटलंय, these स्टेटमेंट मे बी सब्जेक्टिव्ह अँड हॅव सम अनसर्टनिटी. हे निर्णय व्यक्तिगत भावना आणि अनिश्चितता असू शकतात. थर्ड, हेन्स ऑडिटर कॅन नॉट गिव्ह ॲब्सोल्यूट ॲश्युरन्स दॅट स्टेटमेंट आर एरर फ्री. मीन्स ऑडिटर पूर्ण खात्री देऊ शकत नाही. जसं की एक्झाम्पल, डेप्रिसिएशन मेथड सिलेक्शन अँड असेट व्हॅल्युएशन, स्थावर मालमत्तेवरची घसरणी पद्धत निवडणे. ठीक आहे, हा फायनान्शियल रिपोर्टिंगचा फर्स्ट लिमिटेशन. नेक्स्ट, सेकंड आहे नेचर अँड ऑडिट ऑफ प्रोसिजर, ऑडिट प्रक्रियेचे स्वरूप. ठीक आहे, बघा फर्स्ट म्हटलं आहे ऑडिटर टेस्ट सॅम्पल ट्रान्झॅक्शन नॉट ऑल. ऑडिटर संपूर्ण व्यवहार तपासत नाही, फक्त नमुना तपासतो. सेकंड, दिस मे कॉज सम एरर फ्रॉड टू गो अनडिटेक्टेड. त्यामुळे काही चुका किंवा फसवणुकीची माहिती न मिळू शकते. नंतर, मॅनेजमेंट मे विथहोल्ड ऑर प्रोव्हाइड इनकम्प्लीट इन्फो. व्यवस्थापन पूर्ण माहिती न देऊ शकते किंवा लपवू शकते. ठीक आहे. नंतर, ऑडिटर कॅन नॉट फोर्स मॅनेजमेंट टू प्रोव्हाइड इन्फो. ऑडिटर्सकडे कायद्याची शक्ती नाही माहिती मिळवण्यासाठी. तसंच फ्रॉड स्कीम कॅन बी कॉम्प्लेक्स अँड सॉफिस्टिकेटेड. फसवणूक योजना गुंतवणुकीच्या असू शकतात. नंतर, ऑडिटर इज नॉट एक्सपर्ट इन डॉक्युमेंट ऑथेंटिकेशन. ऑडिटर दस्तऐवजाची प्रामाणिक तपासण्याची तज्ज्ञ नाही. नंतर, रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन मे बी हिडन ऑर फिक्शियस. संबंधित पक्षाच्या व्यवहारांना लपवले जाऊ शकते. ते हे असतात नेचर ऑफ ऑडिट प्रोसिजर. तसंच थर्ड आहे ऑडिट इज नॉट इन्व्हेस्टिगेशन. ऑडिट म्हणजे तपासणी नाही. ठीक आहे, बघा ऑडिट इज अ जनरल रिव्ह्यू नॉट अ डिटेल इन्व्हेस्टिगेशन. ऑडिट तपासणी नाही, सामान्य पाहणी आहे. ठीक आहे. नंतर सेकंड म्हटलं, ऑडिटर डोंट हॅव लिगल पॉवर लाईक सर्च, ओथ, रेकॉर्डिंग एक्सेट्रा. ऑडिटर्सकडे शोध किंवा साक्षीची नोंद घेण्याचे अधिकार नाहीत. नंतर, हेन्स सम फ्रॉड ऑर एरर मे रिमेन अनडिटेक्टेड. त्यामुळे काही फसवणूक किंवा चुका सापडू शकत नाही. ठीक आहे. नेक्स्ट, फोर्थ आहे टाइमलाइननेस अँड रिलेव्हन्स ऑफ इन्फो. माहितीची वेळोवेळी सुसंगती. बघा ऑडिट रिअलाइज ऑन हिस्टोरिकल फायनान्शियल इन्फॉर्मेशन. ऑडिट पूर्वीच्या आर्थिक माहितीवर अवलंबून असते. नंतर, इन्फॉर्मेशन कॅन बिकम आउटडेटेड अँड लेस रिलेव्हंट ओव्हर टाइम. माहिती कालांतराने अप्रासंगिक होऊ शकते. नेक्स्ट आहे
ऑडिटर बॅलन्सेस कॉस्ट ऑफ ऑब्टेनिंग इन्फो आर अँड स्टील रिलायबिलिटी. माहिती मिळवण्याचा खर्च आणि विश्वासार्हता यामध्ये समतोल राखतो. ठीक आहे. नेक्स्ट, फिफ्थ, फ्युचर इव्हेंट, भविष्यातील घटना. बघा, ऑडिटर कॅन नॉट प्रेडिक्ट फ्युचर इव्हेंट अफेक्टिंग एंटिटी सर्व्हायव्हल. ऑडिटर भविष्यातील घटनाचा अंदाज लावू शकत नाही. सेकंड, मार्केट चेंजेस, न्यू कॉम्पिटिटर्स, ॲडवर्स इव्हेंट कॅन इम्पॅक्ट बिझनेस. बाजारातील बदल, नवीन स्पर्धक किंवा अपायकारक घटना व्यवसायावर परिणाम करू शकतात. तसाच थर्ड आहे, ऑडिट ओपिनियन रिलेट टू फायनान्शियल स्टेटमेंट ॲज अ पॉइंट इन टाइम ओनली. ऑडिट मत केवळ एका ठराविक वेळेपर्यंतच आर्थिक अहवालावरच आधारित असते. ठीक आहे. हे सगळे लिमिटेशन्स आहे ऑडिटचे. ठीक आहे. आता बघा त्याचे MCQs बघूया. ठीक आहे. बघा, फर्स्ट आहे, वाय कॅन ऑडिटर नॉट प्रोव्हाइड ॲब्सोल्यूट ॲश्युरन्स दॅट फायनान्शियल स्टेटमेंट आर फ्री फ्रॉम मटेरियल मिसस्टेटमेंट. ठीक आहे. ऑडिटर वित्तीय विवरणे चुकीपासून पूर्णतः मुक्त असल्याची पूर्ण हमी का देऊ शकत नाही? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, ड्यू टू कॉस्ट ऑफ कन्स्ट्रेंट ओनली. सेकंड, बिकॉज ऑडिट इज कंडक्टेड बाय मॅनेजमेंट. Third, due to inherent limitation in audit and financial reporting. And fourth, because audit is not allowed for large company. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, ड्यू टू इनहेरिटंट लिमिटेशन इन ऑडिट अँड फायनान्शियल रिपोर्टिंग. लेखा परीक्षण आणि वित्तीय अहवाल यामधील अंतर्गत मर्यादा. ठीक आहे. नेक्स्ट, सेकंड, विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ लिमिटेशन ड्यू टू नेचर ऑफ इंटरनल कंट्रोल. अंतर्गत नियंत्रणाच्या स्वरूपामुळे मर्यादा निर्माण होण्याचे खालीलपैकी कोणते उदाहरण आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, यूज ऑफ आउटडेटेड ऑडिट टूल. सेकंड, कोल्युजन बिटवीन द एम्प्लॉई टू ओव्हरराइड कंट्रोल सिस्टम. थर्ड, डिले इन साइनिंग द ऑडिट रिपोर्ट. अँड फोर्थ, मॅनेजमेंट रिफ्युजन टू पे ऑडिट फी. करेक्ट आन्सर आहे सेकंड, कोल्युजन बिटवीन एम्प्लॉई टू ओव्हरराइड कंट्रोल सिस्टम. नियंत्रण यंत्रणा बुडवण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये संगनमत. ठीक आहे. नेक्स्ट, थर्ड, वाय इज रिलायन्स ऑन पास्ट इयर ऑडिट इव्हिडन्स अ लिमिटेशन. मागील वर्षाच्या लेखापरीक्षण पुराव्यावर विसंबून राहणे ही मर्यादा आहे का? मर्यादा का आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, इट इज नॉट परमिटेड अंडर द SA 500. सेकंड, पास्ट एव्हिडन्स मे नो लॉंगर बी रिलेव्हंट. थर्ड, इट इंडिकेट ऑडिटर निग्लिजन्स. अँड फोर्थ, इट इन्क्रीज ऑडिट फी. करेक्ट आन्सर आहे सेकंड, पास्ट एव्हिडन्स मे नो लॉंगर बी रिलेव्हंट. मागील पुरावा सध्याच्या परिस्थितीत लागू नसेल. ठीक आहे. नेक्स्ट, फोर्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ रिझन फॉर इनहेरिट लिमिटेशन्स ऑफ ऑडिट. खालीलपैकी कोणत्या लेखापरीक्षणाच्या अंतर्गत मर्यादेचा कारण नाही? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, ऑडिट इन्व्हॉल्व यूज ऑफ सॅम्पलिंग टेक्निक. सेकंड, ऑडिटर रिअलाइज ऑन हिस्टोरिकल फायनान्शियल इन्फॉर्मेशन. Third, auditor prepare the financial statement. And fourth, audit is not an official investigation. Correct answer है third, auditor prepare the financial statement. Auditor वित्तीय विवरणे तयार कर. ठीक है. Next, fifth, how can fraud remain undetected during audit despite procedure. लेखा परीक्षण पद्धती असूनही फसवणूक कशी उघड न होता राहू शकते? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, ऑडिट डज नॉट कव्हर फ्रॉड रिलेटेड आयटम. Second, management may conceal fraud using sophisticated scheme. Third, auditor is not required to follow standard. And fourth, auditor never use sampling. The correct answer is second, management may be conceal fraud using sophisticated scheme. व्यवस्थापन प्रगत योजनाच्या सहाय्याने फसवणूक लपवू शकते. ठीक आहे. आता बघा, नेक्स्ट आहे 1.8, व्हॉट इज अन एंगेजमेंट. ठीक आहे. आता एंगेजमेंट इन ऑडिटिंग मध्ये बघूया काय आहे. बघा, एंगेजमेंट मीन्स अन अरेंजमेंट और फॉर्मल एग्रीमेंट टू डू समथिंग. एंगेजमेंट म्हणजे काही काम करण्याचा औपचारिक करार, त्याला म्हणतो आपण एंगेजमेंट इन ऑडिटिंग. बघा, इन ऑडिटिंग इट रेफर्स टू द फॉर्मल एग्रीमेंट बिटवीन ऑडिटर्स अँड क्लायंट. ऑडिटिंग मध्ये हे ऑडिटर आणि ग्राहक यांच्यातील औपचारिक करार आहे. ठीक आहे. द ऑडिटर ॲग्री टू प्रोव्हाइड ऑडिटिंग सर्व्हिस टू द क्लायंट. ऑडिटरला ग्राहकाच्या ऑडिट सेवा देण्यास सहमत होतो. नंतर, धिस ॲग्रीमेंट इज अ डॉक्युमेंटेड इन द फॉर्म ऑफ एंगेजमेंट लेटर. हा करार एंगेजमेंट लेटर या स्वरूपात असतो. ठीक आहे. तसंच बघा, एक्सटर्नल ऑडिट एंगेजमेंट काय, बाह्य ऑडिटिंग एंगेजमेंट. बघा, पर्पज काय त्याचा, टू एनहान्स द डिग्री ऑफ कॉन्फिडन्स ऑफ युजर ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. आर्थिक अहवाल वापर करण्याचा विश्वास वाढवणे. ठीक आहे.
सच एंगेजमेंट प्रोव्हाइड रिझनेबल इन्शुरन्स मीन्स पर्याप्त खात्री करून देतात. जसं की एक्झाम्पल, इन इंडिया कंपनीज रिक्वायर्ड बाय लॉ टू गेट देअर अॅन्युअल अकाउंट ऑडिटेड बाय अन एक्सटर्नल ऑडिटर. भारतात कंपन्यांना कायद्यांचे वार्षिक लेखे बाह्य ऑडिटर कडून तपासून करून घेणे आवश्यक आहे. ठीक आहे. आता बघा त्याचे एमसीक्यूज दिलेले आहे. इन द कॉन्टेक्स्ट ऑफ ऑडिटिंग व्हॉट डज द टर्म एंगेजमेंट प्रिलिमिनरी रेफर्स टू. लेखा परीक्षणाच्या संदर्भात एंगेजमेंट या संज्ञेचा मुख्य अर्थ काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इन्फॉर्मल कन्व्हर्जन बिटवीन ऑडिटर अँड क्लायंट. सेकंड, client responsibility to prepare financial statement. Third, formal agreement for providing audit service. And fourth, appointment of internal audit. The correct answer is third, formal agreement for providing audit services. लेखा परीक्षण सेवा देण्यासाठी औपचारिक करार. Next, second, what is the primary objective of an external audit engagement? बाह्य लेखा परीक्षण कराराचा प्राथमिक उद्देश काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, टू फाइल टॅक्स रिटर्न ऑन बिहाफ ऑफ द कंपनी. सेकंड, टू एक्सेस द कंपनी मार्केट रेपुटेशन. थर्ड, to enhance the confidence of user in financial statement. And fourth, to detect all types of fraud and errors. The correct answer is third, to enhance the confidence of users in financial statement. वित्तीय विवरणावरील वापरकर्त्यांचा विश्वास वाढवणे. नेक्स्ट, थर्ड, which of the following best describe the reasonable assurance engagement. ठीक आहे. खालीलपैकी कोणते विधान वाजवी हमी कराराचे सर्वोत्तम वर्णन करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, ऑडिटर प्रोव्हाइड अ गॅरंटी दॅट नो फ्रॉड एक्झिट. सेकंड, ऑडिटर प्रोव्हाइड ॲब्सोल्यूट ॲश्युरन्स ऑन फ्युचर इव्हेंट. थर्ड, ऑडिटर प्रोव्हाइड अ हाय बट नो ॲब्सोल्यूट लेवल ऑफ ॲश्युरन्स. अँड फोर्थ, ऑडिटर ओनली चेक स्टॅच्युटरी कंपायलन्स. द करेक्ट आन्सर आहे थर्ड, ऑडिटर प्रोव्हाइड अ हाय बट नॉट ॲब्सोल्यूट लेवल ऑफ इन्शुरन्स. ऑडिटर उच्च पण पूर्ण नसलेली हमी प्रदान करतो. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट आहे 1.9, बेनिफिट ऑफ ऑडिट, वाय ऑडिट इज नीडेड. ठीक आहे. बघ त्याचे की पॉइंट्स आणि एमसीक्यूज बघूया. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. जर तुमचा सपोर्ट असला तर सिरीज लवकरात लवकर आपण कंप्लीट करू. ठीक आहे. तुमचा जर सपोर्ट असला तेव्हा, जर तुमचा सपोर्ट नसला तर आपण काहीच नाही करू शकणार. ठीक आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा जेणेकरून मला मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ कंटिन्यू बनवतो. तर बघा बेनिफिट्स ऑफ ऑडिटचा बघूया. फर्स्ट, ऑडिटेड अकाउंट्स प्रोव्हाइड हाय क्वालिटी इन्फॉर्मेशन. ऑडिट केलेली खाते उच्च दर्जाची माहिती देतात. ठीक आहे. They give confidence to user that information they rely on qualitative and prepared by following globally recognized accounting standard. वापरकर्त्यांना विश्वास मिळतो की त्यांचा आधार असलेली माहिती गुणवत्तापूर्ण आहे आणि जागतिक स्तरावर मान्यप्राप्त ऑडिटिंग स्टँडर्ड्स वापरू करून तयार केली आहेत की नाही हे कळतं. ठीक आहे. थर्ड म्हटलं आहे, इन कंपनी शेअर होल्डर मे नॉट इन्व्हॉल्व इन डे टू डे ऑपरेशन. कंपन्यांमध्ये शेअर होल्डर रोजच्या कामकाजात सहभागी नसू शकतात. नंतर म्हटलंय बघा, फायनान्शियल स्टेटमेंट आर प्रिपेअर्ड बाय मॅनेजमेंट ऑर डायरेक्टर्स. ठीक आहे. आर्थिक अहवाल व्यवस्थापन दिग्दर्शकांनी तयार करतात. तसंच ॲज अ शेअर होल्डर्स आर ओनर्स दे नीड अन इंडिपेंडेंट मेकॅनिझम टू एन्श्युअर फायनान्शियल इन्फो इज रिलायबल. शेअर होल्डर्स म्हणजे कंपनीचे मालक, त्यामुळे त्यांचे हित सांभाळण्यासाठी स्वतंत्र तपासणीची गरज असते. ठीक आहे. तसंच ऑडिट सेफगार्ड देअर इंटरेस्ट. ऑडिट त्यांच्या हिताचे संरक्षण करते. नंतर ऑडिट ऍक्ट ॲज अ मोरल चेक ऑन एम्प्लॉईज डिस्करेजिंग फ्रॉड फॉर फिअर ऑफ डिटेक्शन. ऑडिट कर्मचाऱ्यावर नैतिक नियंत्रण म्हणून काम करते आणि फसवणुकीपासून रोखते. नेक्स्ट, ऑडिटेड फायनान्शियल स्टेटमेंट हेल्प गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज इन डिटरमाइनिंग टॅक्स लायबिलिटीज. ऑडिट केलेले आर्थिक अहवाल सरकारला कर लावणे ठरवण्यासाठी उपयुक्त ठरतात. ठीक आहे. तसाच नेक्स्ट, लेंडर अँड बँकर्स रिले ऑन ऑडिटेड फायनान्शियल टू डिसाइड वेदर द ग्रांट क्रेडिट ऑर लोन. कर्जदार आणि बँकर्स ऑडिट केलेल्या आर्थिक अहवालांवर विश्वास ठेवून कर्ज देण्याचा निर्णय घेतात. तसंच ऑडिट मे डिटेक्ट फ्रॉड ऑर एरर ऑर बोथ. ऑडिट फसवणूक, चूक किंवा दोन्ही शोधू शकतो. ठीक आहे. तसंच ऑडिट रिव्ह्यू द एक्झिस्टन्स अँड ऑपरेशन कंट्रोल इन एंटिटी अँड पॉइंट्स ऑफ डिफिशियन्सीज. ऑडिट संस्थेतील विविध नियंत्रणाची कार्यप्रणाली तपासते आणि त्रुटी दाखवते. ठीक आहे.
तर हे आहेत बेनिफिट्स ऑफ अकाउंटिंग. तसंच बघा महाट्रान्सकोसाठी LDC मॉक टेस्ट अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये कंप्लीट 10 मॉक टेस्ट IBPS पॅटर्न नुसार कंप्लीट क्वेश्चन्स विथ सोल्युशन्स दिलेले आहेत. ज्यांना पण ही PDF हवी असेल तर याची प्राइस आहे 150 रुपीज. ही PDF घेऊन तुम्ही मॉक टेस्टची सुद्धा प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे, चला बघूया नेक्स्ट जे आहे फर्स्ट MCQs. बघा, व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ एक्सटर्नल ऑडिट एंगेजमेंट? बाह्य लेखा परीक्षण कराराचा मुख्य उद्देश काय आहे? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट टू प्रिपेअर फायनान्शियल स्टेटमेंट, सेकंड टू डिटेक्ट अँड पनिश फ्रॉड, थर्ड to ensure the confidence of user financial statement, and fourth to increase company profit. The correct answer is third, to enhance the confidence of user in financial statement. वित्तीय विवरणावरील व्यापारकर्त्याचा आत्मविश्वास वाढवणे. नेक्स्ट, सेकंड, who benefit the most from an independent audit of company financial statement? कंपनीच्या स्वतंत्र लेखा परीक्षणाचा सर्वाधिक फायदा कोणाला होतो? बघा, ऑप्शन आहे एम्प्लॉई, कस्टमर्स, shareholders and competitors. The correct answer is third, shareholders. Next, third, how does audit help regulatory authority like the government? सरकार सारख्या नियामक संस्थांना लेखापरीक्षण कसे मदत करते? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट हेल्प इन कॅल्क्युलेटिंग टॅक्स लायबिलिटी, सेकंड हेल्प इन चेंजिंग अकाउंटिंग पॉलिसीज, थर्ड हेल्प इन रिमूव्हिंग डायरेक्टर्स, अँड फोर्थ हेल्प इन प्रमोटिंग मार्केटिंग स्ट्रॅटेजीज. द करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, हेल्प इन कॅल्क्युलेटिंग टॅक्स लायबिलिटीज, कर दायित्वे मोजण्यास मदत कर. ठीक आहे. नेक्स्ट, फोर्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ डायरेक्ट बेनिफिट ऑफ ऑडिट? खालीलपैकी कोणत्या लेखा परीक्षणाचा थेट फायदा नाही? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट डिटेक्शन ऑफ फ्रॉड अँड एरर, सेकंड इन्क्रीज इन शेअर प्राइस, थर्ड स्ट्रेथनिंग इंटरनल कंट्रोल, अँड फोर्थ एनहान्सिंग क्रेडिटेबिलिटी ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. करेक्ट आन्सर आहे सेकंड, इन्क्रीज इन शेअर प्राइस, समभागाच्या किमतीत वाढ. नेक्स्ट, फिफ्थ, ऑडिटेड फायनान्शियल स्टेटमेंट हेल्प बँक अँड लेंडर प्रायमरी बाय? बँका आणि कर्जदारांना लेखा परीक्षित वित्तीय विवरणे प्रामुख्याने कशामुळे मदत करतात? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट प्रोव्हाइडिंग टॅक्स एक्सेम्पशन, सेकंड असिस्टिंग इन सिलेक्टिंग बोर्ड मेंबर, थर्ड एनेबलिंग क्रेडिट डिसिजन मेकिंग, अँड फोर्थ अप्रूव्हिंग मर्जर अँड एक्विजिशन. करेक्ट आन्सर आहे थर्ड, एनेबलिंग क्रेडिट डिसिजन मेकिंग, कर्ज निर्णय घेण्यास सक्षम करू. ठीक आहे. आता बघा, नेक्स्ट आहे 1.10 ऑडिट मॅन्डेटरी ऑर व्हॉलेंटरी. ठीक आहे, याचे आता आपण की पॉइंट्स आणि MCQs बघूया. बघा, काय म्हटलं आहे, इज ऑडिट ऑलवेज मॅन्डेटरी? काय ऑडिट नेहमी बंधनकारक आहे का? ऑप्शन बघा, इट इज नॉट अ नेसेसरी. ठीक आहे, ऑडिट ऑलवेज लिगली मॅन्डेटरी. ऑडिट नेहमी कायदेदृष्ट्या बंधनकारक असणे आवश्यक नाही. Some entities like companies and compulsory required by law to get their account audited. काही संस्था जसे की कंपन्यांच्या कायद्यानुसार अनिवार्यपणे त्यांची खाती ऑडिट करावी लागतात. ठीक आहे. तसंच even non-corporate entities may be required to get account audited under tax law. कर कायद्यानुसार कंपनी नसलेल्या संस्थांनाही ऑडिट करणे आवश्यक असू शकते. जसं की फॉर एक्झाम्पल दिलाय बघा, in India every person is required to get accounts audited if turnover exceed a certain threshold under the income tax law. तसं भारतात जर एखाद्या व्यक्तीचा उलाढाल निर्मित मर्यादा ओलांडली तर आयकर कायद्यानुसार त्याला ऑडिट करणे बंधनकारक असते. ठीक आहे. तसंच बघा, सम एंटिटी लाईक स्कूल मे बी रिक्वायर्ड टू गेट अकाउंट्स ऑडिटेड टू ऑब्टेन गव्हर्नमेंट ग्रांट्स ऑर असिस्टन्स. बघा, शाळासारख्या काही संस्थांना सरकारी अनुदान किंवा मदत मिळवण्यासाठी ऑडिट करणे आवश्यक असू शकते. ठीक आहे. नंतर, ऑडिट इज नॉट ऑलवेज मॅन्डेटरी. मेनी एंटिटी गेट देअर अकाउंट ऑडिटेड व्हॉलेंटरीली बिकॉज ऑफ द बेनिफिट्स ऑफ ऑडिट. ऑडिट नेहमी बंधनकारक नसतो. अनेक संस्था स्वेच्छेने ऑडिट करतात कारण त्यातून त्यांना फायदे मिळतात. तसंच many organizations have internal rule requiring audit due to advantages flowing from audit the process. अनेक संस्थांकडे अंतर्गत नियम असतात, त्यामुळे त्यांना ऑडिट करणे आवश्यक असते कारण ऑडिटमुळे फायदे होतात. ठीक आहे. आता बघा, त्याचे MCQs बघूया. तर बघा, फर्स्ट आहे इज ऑडिट ऑलवेज लिगली मॅन्डेटरी फॉर एव्हरी एंटिटी? लेखा परीक्षण सर्वसामान्यपणे प्रत्येक संस्थेस कायदेशीरपणे आवश्यक आहे का? तर बघा, ऑप्शन आहे यस फॉर ऑल एंटिटीज, सेकंड नो ओनली फॉर एंटिटीज रिक्वायर्ड बाय लॉ ऑर रेग्युलेशन,
Third, yes, only for companies. And fourth, no, it is never mandatory. The correct answer is second. No, only for entities required by law or regulation. नाही, फक्त कायदा किंवा नियमांनुसार आवश्यक असलेल्या संस्थासाठी. Next, second, under which condition is audit mandatory for individuals under the income tax law in India? भारताच्या उत्पन्न कर कायद्यानुसार व्यक्तीसाठी लेखापरीक्षण कधी अनिवार्य आहे? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, वेन इन्कम एक्झिट 10 lakh. सेकंड, वेन टर्नओव्हर एक्झिट थ्रीहोल्ड लिमिट. थर्ड, फॉर ऑल सॅलरीड इंडिव्हिज्युअल. अँड फोर्थ, वेन प्रॉपर्टी व्हॅल्यू एक्सिड 1 crore. द करेक्ट आन्सर आहे सेकंड, वेन टर्नओव्हर एक्सिड थ्रीहोल्ड लिमिट. जेव्हा उलाढाल ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असेल तेव्हा. नेक्स्ट, थर्ड, विच एंटिटीज मे गेट देअर अकाउंट ऑडिटेड व्हॉलेंटरीली. कोणत्या संस्थांनी स्वच्छने आपल्या लेखापरीक्षण करून घेतली पाहिजे? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, एंटिटीज रिक्वायर्ड बाय लॉ ओनली. सेकंड, एंटिटीज सिकिंग गव्हर्नमेंट ग्रांट और असिस्टंट. थर्ड, एंटिटीज विथ इंटरनल रूल मॅन्डेटिंग ऑडिट. आणि फोर्थ, बी अँड सी. करेक्ट आन्सर आहे लास्ट, बी अँड सी. मीन्स फर्स्ट, सेकंड, एंटिटीज सिकिंग गव्हर्नमेंट ग्रांट अँड असिस्टंट. अँड थर्ड, एंटिटीज विथ इंटरनल रूल मॅन्डेटिंग. तर शासन अनुदान किंवा मतदान घेणाऱ्या संस्था आणि ज्या संस्थांमध्ये अंतर्गत नियम लेखापरीक्षा करण्यास सांगतात ते. ठीक आहे. नेक्स्ट, फोर्थ, वाय डू सम नॉन कॉर्पोरेट एंटिटी गेट देअर अकाउंट ऑडिटेड. काही गैर कंपनी संस्था आपली लेखापरीक्षा का करतात? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, टू कंप्लाय विथ द कंपनी लॉ. सेकंड, टू अवेल द बेनिफिट लाईक ग्रांट और असिस्टंट. Third, to increase the share price. And fourth, to reduce the liability, tax liability. The correct answer is second, to avail benefits like grant or assistance, अनुदान किंवा मदत मिळवण्यास. नेक्स्ट, फिफ्थ, which of the following statement is true about audit. खालीलपैकी कोणती लेखापरीक्षणाबाबत कोणती विधी योग्य आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, ऑडिट इज ऑलवेज मॅन्डेटरी फॉर ऑल एंटिटीज. सेकंड, ऑडिट इज नेवर रिक्वायर्ड बाय लॉ. Third, audit may be mandatory or voluntary depending on entity and purpose. And fourth, audit is done only by the government audit. Correct answer is third, auditor may be mandatory or voluntary depending on the entity and purpose. लेखा परीक्षण संस्थेवर आणि उद्दिष्टावर अवलंबून अनिवार्य किंवा स्वैच्छिक असू शकते. ठीक आहे. आता बघा, नेक्स्ट आहे 1.11, हू अपॉइंट अन ऑडिटर. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. जर तुमचा सपोर्ट असेल, लाईक असेल व्हिडिओला, तेव्हाच आपण नेक्स्ट व्हिडिओ पण लवकरात लवकर बनवू. बघा काय म्हटलेलं आहे, जनरली अन ऑडिटर इज अपॉइंटेड बाय द ओनर or sometimes by constitutional or government authorities as per applicable law and regulations. ठीक आहे. साधारणपणे ऑडिटची नेमणूक मालकांनी किंवा काही वेळेस संविधानिक किंवा सरकारी अधिकाऱ्यां लागू कायदे व नियमानुसार केली जाते. जसं की एक्झाम्पल म्हटलं बघा, इन केस ऑफ कंपनी ऑडिटर इज अपॉइंटेड बाय मेंबर्स मीन्स शेअर होल्डर इन अॅन्युअल जनरल मीटिंग. कंपनी बाबत ऑडिटरची नेमणूक शेअर होल्डर्स वार्षिक सर्वसाधारण सभेत केली जाते. ठीक आहे. बघा, शेअर होल्डर्स आर द ओनर्स ऑफ द कंपनी अँड ऑडिटर इज अपॉइंटेड बाय देम इन द एजीएम. आताच बघितलं आपण, शेअर होल्डर्स हे कंपनीचे मालक असतात आणि ऑडिटरची नेमणूक त्यांच्याद्वारे एजीएम मध्ये केली जाते. तसंच इन केस ऑफ गव्हर्नमेंट कंपनीज इन इंडिया, ऑडिटर इज अपॉइंटेड बाय कॉम्प्युटर अँड ऑडिट जनरल ऑफ इंडिया मीन्स CAG, विच इज अन इंडिपेंडेंट कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी. भारतातील सरकारी कंपन्यांबाबतची ऑडिटरची नेमणूक भारताच्या लेखापाल आणि महालेखापाल या स्वतंत्र संविधानिक प्राधिकरणाद्वारे केली जाते. ठीक आहे. नेक्स्ट, फॉर अ फर्म ऑडिटर इज अपॉइंटेड बाय पार्टनर्स ऑफ द फर्म. फर्मच्या बाबतीत ऑडिटरची नेमणूक फर्मच्या भागीदारांनी केली जाते. तसंच समटाइम्स अन ऑडिटर मे बी अपॉइंटेड बाय द गव्हर्नमेंट ऑथॉरिटी ॲज पर लॉ और रेग्युलेशन. For example, under tax law, government authority may appoint an auditor. कधी कधी ऑडिटची नेमणूक सरकारच्या प्राधिकरणाद्वारे कायदा किंवा नियमांनुसार केली जाऊ शकते. उदाहरणार्थ, कर कायद्यानुसार सरकार प्राधिकरण ऑडिटर्सची नियुक्ती करू शकते. ठीक आहे. आता बघा त्याचे MCQs बघूया. फर्स्ट, हू जनरली अपॉइंट द ऑडिटर ऑफ द कंपनी. सामान्यतः कंपनी लेखापरीक्षण कोण नियुक्त करतं? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, बोर्ड ऑफ डायरेक्टर. Second, shareholder in annual general meeting. Third, government officials. And fourth, auditors themselves. The correct answer is second,
शेअर होल्डर्स इन अॅन्युअल जनरल मीटिंग, वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारक. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड, हू अपॉइंट द ऑडिटर ऑफ गव्हर्नमेंट कंपनी इन इंडिया, भारतामधील सरकारी कंपनीचा लेखापरीक्षण कोण नियुक्त करतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट शेअर होल्डर, सेकंड बोर्ड ऑफ डायरेक्टर, थर्ड कॉम्प्ट्रोलर अँड अॅन्युअल जनरल ऑफ इंडिया अँड फोर्थ टॅक्स डिपार्टमेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक. नेक्स्ट थर्ड, हू अपॉइंट्स द ऑडिटर ऑफ पार्टनरशिप फर्म, सहभागी कंपनीचा लेखापरीक्षण कोण नियुक्त करतो? बघा ऑप्शन आहे शेअर होल्डर, सेकंड गव्हर्नमेंट ऑथॉरिटी, थर्ड पार्टनर्स ऑफ द फर्म अँड फोर्थ रजिस्ट्रार ऑफ द फर्म. करेक्ट आन्सर आहे थर्ड, पार्टनर्स ऑफ द फर्म मीन्स भागीदार. नेक्स्ट फोर्थ, अंडर विच सर्कमस्टन्स मे अ गव्हर्नमेंट ऑथॉरिटी अपॉइंट अँड ऑडिटर, कोणत्या परिस्थितीत सरकारी अधिकारी लेखापरीक्षण नियुक्त करू शकतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑलवेज फॉर कंपनीज, सेकंड अंडर सम लॉ और रेग्युलेशन लाईक टॅक्स लॉ, थर्ड ओनली फॉर पार्टनरशिप फर्म अँड फोर्थ वेन ऑडिटर रिझाईन. करेक्ट आन्सर आहे सेकंड, अंडर सम लॉ और रेग्युलेशन्स लाईक टॅक्स लॉ, काही कायदे किंवा नियमांनुसार जसे की कर कायदे. ठीक आहे. तसंच बघा महाट्रान्सको LDC अकाउंट्सची प्रोफेशनल लॉची सर्व सब्जेक्टची PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 7000 MCQs आहे आणि खूप इम्पॉर्टंट PDF आहे. ही तुम्हाला अकाउंटसाठी खूप हेल्प करणार. ठीक आहे. याची प्राइस तशी 850 आहे, पण ही तुम्हाला 750 मध्ये मिळून जाणार. तर ज्यांना पण ही PDF हवी असेल त्यांनी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून PDF तुम्ही घेऊ शकता. खूप इम्पॉर्टंट PDF आहे. ठीक आहे. आणि सर्वच टॉपिकचे MCQs त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहे इंग्लिश आणि मराठी लँग्वेज. बघा फिफ्थ क्वेश्चन काय आहे, इन अॅन्युअल जनरल मीटिंग हू अपॉइंट द ऑडिटर, वार्षिक सर्वसाधारण सभेत लेखापरीक्षण कोण नियुक्त करतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट बोर्ड ऑफ डायरेक्टर, सेकंड मेंबर्स और शेअर होल्डर, थर्ड गव्हर्नमेंट ऑफिशियल अँड फोर्थ रजिस्ट्रार कंपनी. करेक्ट आन्सर आहे सेकंड मेंबर्स और शेअर होल्डर, सदस्य किंवा भागधार. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट आहे 1.12 मिनिंग ऑफ ॲश्युरन्स एंगेजमेंट. ठीक आहे. तर ॲश्युरन्स एंगेजमेंट म्हणजे काय? बघा फर्स्ट आहे इथे अर्थ मिनिंग दिलाय, ॲश्युरन्स एंगेजमेंट इज वेन द प्रॅक्टिशनर गिव्ह अ conclusion to increase confidence of intended user other than responsible party about evaluated information. आश्वासन गुंतवणूक म्हणजे असे एजंटमध्ये जिथे व्यावसायिक वापरकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी निष्कर्ष देतो, त्याला म्हणतो आपण ॲश्युरन्स एंगेजमेंट. ठीक आहे. आता बघा एलिमेंट्स दिलेले आहे ॲश्युरन्स एंगेजमेंटचे. तर फर्स्ट आहे थर्ड पार्टी रिलेशनशिप. ठीक आहे. प्रॅक्टिशनर, रिस्पॉन्सिबल पार्टी और इंटेंडेड युजर मीन्स व्यावसायिक, जबाबदार पक्ष आणि हेतुपूर्वक वापरकर्ते. सेकंड आहे ॲप्रोप्रिएट सब्जेक्ट मॅटर, योग्य विषयवस्तू, जसं फायनान्शियल स्टेटमेंट, विषयवस्तू म्हणजे जी माहिती वापरली ती तपासली जाते. नंतर सुटेबल क्रायटेरिया, योग्य निकष. बघा स्टँडर्ड्स, लॉ अँड बेंचमार्क, मूल्यांकनासाठी निकष म्हणजे नियम, मानके इत्यादी. नंतर आहे सफिशियंट ॲप्रोप्रिएट एव्हिडन्स, पुरेसे आणि योग्य पुरावे. बघा क्वांटिटी, सफिशियंट क्वांटिटी मीन्स सफिशियंट अँड क्वालिटी मीन्स ॲप्रोप्रिएट, पुराव्याचे प्रमाण आणि दर्जा महत्वाचा असतो. ठीक आहे. आता बघा टाइप्स ऑफ ॲश्युरन्स एंगेजमेंट दिलाय, त्यांचा लेवल दिलाय टेबलमध्ये. बघा फर्स्ट दिलेला आहे रिझनेबल ॲश्युरन्स मीन्स लेवल ऑफ ॲश्युरन्स काय त्याचा हाय, एक्झाम्पल दिलं त्याचा ऑडिट म्हणजे उच्च स्तराचे आश्वासन लेखापरीक्षण करतो. नंतर आहे लिमिटेड ॲश्युरन्स, हा लेवल असतो मॉडरेट, याच्यामध्ये एक्झाम्पल काय बघा रिव्ह्यू, मध्यम स्तराचे आश्वासन. त्याच्यानंतर आहे अदर ॲश्युरन्स मीन्स मॉडरेट. ठीक आहे. प्रॉस्पेक्टिव्ह फायनान्शियल अँड कंट्रोल रिपोर्ट मीन्स भविष्यातील माहिती किंवा आंतरिक नियंत्रणावर आधारित आश्वासन, त्यालाच आपण म्हणतो अदर ॲश्युरन्स. ठीक आहे. आता बघा त्याचे MCQs दिलेले आहे. फर्स्ट आहे व्हॉट इज अन ॲश्युरन्स एंगेजमेंट, ॲश्युरन्स एंगेजमेंट म्हणजे काय? बघा ऑप्शन काय आहे, एंगेजमेंट वेअर प्रॅक्टिशनर ओनली प्रिपेअर फायनान्शियल स्टेटमेंट, सेकंड एंगेजमेंट वेअर प्रॅक्टिशनर एक्सप्रेस अ कन्क्लुजन टू एनहान्स कॉन्फिडन्स ऑफ इंटेंडेड युजर अदर दॅन रिस्पॉन्सिबिलिटी पार्टी, थर्ड एंगेजमेंट ओनली फॉर टॅक्स ऑडिट अँड फोर्थ एंगेजमेंट लिमिटेड टू द इंटरनल ऑडिट. करेक्ट आन्सर आहे सेकंड एंगेजमेंट वेअर प्रॅक्टिशनर express a conclusion to enhance confidence of intended user other than responsible party, म्हणजे जिथे व्यावसायिक जबाबदार पक्षाव्यतिरिक्त इतर वापरकर्त्यांचा आत्मविश्वासासाठी निष्कर्ष व्यक्त करतो. नेक्स्ट सेकंड
विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एलिमेंट ऑफ ॲश्युरन्स एंगेजमेंट. खालीलपैकी कोणता घटक आश्वासन व्यवस्थेत भाग नाही. बघा ऑप्शन आहे 3 पार्टी रिलेशनशिप, प्रॅक्टिशनर, रिस्पॉन्सिबल प्रॉपर्टी, इंटेंडेड युजर. सेकंड, सुटेबल क्रायटेरिया फॉर इव्हॉल्युशन. थर्ड, sufficient appropriate evidence. And fourth, guarantee that financial statement are free from error. करेक्ट आंसर आहे लास्ट. गॅरंटी दॅट फायनान्शियल स्टेटमेंट आर फ्री फ्रॉम एरर और फ्रॉड. आर्थिक विवरण त्रुटी किंवा फसवणुकीपासून मुक्त आहे याची हमी इज नॉट अ एलिमेंट ऑफ ॲश्युरन्स एंगेजमेंट. नेक्स्ट थर्ड, व्हॉट टाइप ऑफ ॲश्युरन्स एंगेजमेंट प्रोव्हाइड अ हाय लेवल ऑफ ॲश्युरन्स. कोणत्या प्रकारच्या आश्वासन व्यवस्थेत उच्च स्तराचे आश्वासन दिले जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, लिमिटेड ॲश्युरन्स एंगेजमेंट. सेकंड, रिजनेबल ॲश्युरन्स एंगेजमेंट. थर्ड, रिव्ह्यू एंगेजमेंट. अँड फोर्थ, नन ऑफ द वर्क. करेक्ट आंसर आहे सेकंड, रिजनेबल ॲश्युरन्स एंगेजमेंट, समर्पक आश्वासन व्यवस्था. नेक्स्ट फोर्थ, व्हॉट काइंड ऑफ इन्फॉर्मेशन डज अ रिव्ह्यू एंगेजमेंट प्रोव्हाइड ॲश्युरन्स ऑन. पुनरावलोकन व्यवस्था कोणत्या प्रकारच्या माहितीसाठी आश्वासन देते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, हिस्टोरिकल फायनान्शियल इन्फॉर्मेशन विथ हाय ॲश्युरन्स. सेकंड, प्रॉस्पेक्टिव्ह फायनान्शियल इन्फॉर्मेशन विथ मॉडरेट ॲश्युरन्स. थर्ड, हिस्टोरिकल फायनान्शियल इन्फॉर्मेशन विथ लिमिटेड ॲश्युरन्स. अँड फोर्थ, नॉन फायनान्शियल इन्फॉर्मेशन विथ. करेक्ट आन्सर आहे थर्ड, हिस्टोरिकल फायनान्शियल इन्फॉर्मेशन विथ लिमिटेड ॲश्युरन्स. ऐतिहासिक आर्थिक माहिती मर्यादित आश्वासन. ठीक आहे. नेक्स्ट फिफ्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू अबाउट प्रॉस्पेक्टिव्ह फायनान्शियल इन्फॉर्मेशन. खालीलपैकी कोणता विधान अपेक्षित आर्थिक माहिती विषयी खरी आहे. बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इट रिलेट टू पास्ट इकॉनॉमिक इव्हेंट. सेकंड, इट इज बेस्ड ऑन assumption अबाउट फ्युचर इव्हेंट अँड पॉसिबल ॲक्शन बाय एंटिटी. थर्ड, ऑडिटर कॅन गॅरंटी द रिझल्ट विल बी अचीव. अँड फोर्थ, इट डज नॉट रिक्वायर डिस्क्लोजर ऑफ assumption. द करेक्ट आन्सर आहे सेकंड, इट इज बेस्ड ऑन assumption अबाउट फ्युचर इव्हेंट अँड पॉसिबल ॲक्शन बाय एंटिटी. हे भविष्यातील घटनाविषयीच्या गृहीतकांवर आणि संस्थेच्या संभाव्य कृतीवर आधारित असते. ठीक आहे. तसंच बघा नेक्स्ट आहे 1.30, क्वालिटीज ऑफ ऑडिटर. आता ऑडिटरच्या क्वालिटीज काय आहे हे बघूया. ठीक आहे. बघा काय म्हटलंय, ऑडिटर इज रिस्पॉन्सिबल फॉर रिपोर्टिंग ऑन फायनान्शियल मॅटर ऑफ बिझनेस अँड इन्स्टिट्यूशन. ठीक आहे. लेखापरीक्षक व्यवसाय व संस्थेच्या आर्थिक बाबींवर अहवाल सादर करतो. जसं बघा फायनान्शियल मॅटर इन्व्हॉल्व काय, ह्युमन एरर अँड फ्रॉड, आर्थिक बाबींमध्ये चुकींची व फसवणुकीची शक्यता असते. आता बघा त्याचे एमसीक्यूज आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ क्वालिटी एक्सपेक्टेड इन गुड ऑडिटर. खालीलपैकी कोणते एक गुण चांगल्या लेखापरीक्षात अपेक्षित नाही. बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इंटिग्रिटी, डिस्क्रिएशन, ॲग्रेसिव्हनेस अँड पेशन्स. करेक्ट आन्सर आहे थर्ड, ॲग्रेसिव्हनेस, आक्रमकपणा. नेक्स्ट सेकंड, वाय इज इंटिग्रिटी इम्पॉर्टंट फॉर ऑडिटर. लेखापरीक्षकासाठी प्रामाणिकपणा का आवश्यक आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इट हेल्प इन मॅनिप्युलेटिंग फायनान्शियल डेटा. Second, it enables the auditor to maintain trust and independence. Third, it ensures fast completion of audit. And fourth, it is needed only in the government. Correct answer is second. It enables the auditor to maintain trust. विश्वास व स्वायत्तता टिकवून ठेवण्यास मदत. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड, what type of knowledge is essential for auditor. लेखापरीक्षकासाठी कोणते ज्ञान आवश्यक आहे. बघा ऑप्शन आहे बेसिक टॅक्सेशन. सेकंड, कॉस्ट अकाउंटिंग ओनली. थर्ड, थ्रू नॉलेज ऑफ अकाउंटिंग प्रिन्सिपल अँड टेक्निक्स. अँड फोर्थ, कॉर्पोरेट लॉ. करेक्ट आन्सर आहे थर्ड, थ्रू नॉलेज ऑफ अकाउंटिंग प्रिन्सिपल अँड टेक्निक्स, लेखा तत्वे व तंत्रांचे सखोल ज्ञान. नेक्स्ट फोर्थ, व्हॉट डज द फ्रेज सीन कॉन नॉन मीन्स द कॉन्टेक्स्ट ऑफ ऑडिटिंग. लेखापरीक्षणाच्या संदर्भात साइन कॉन नॉन याचा वाक्याचा काय अर्थ आहे. बघा ऑप्शन आहे फर्स्ट, ऑप्शनल रिक्वायरमेंट. सेकंड, बेसिक रिक्वायरमेंट. थर्ड, लीगल चॅलेंज. अँड फोर्थ, एक्सटर्नल डिपेंडन्सी. करेक्ट आन्सर आहे सेकंड, बेसिक रिक्वायरमेंट, मूलभूत आवश्यकता. नेक्स्ट फिफ्थ, अपार्ट फ्रॉम टेक्निकल नॉलेज व्हॉट इज इसेन्शियल फॉर अन ऑडिटर. तांत्रिक ज्ञानाव्यतिरिक्त लेखापरीक्षकासाठी काय आवश्यक आहे. बघा ऑप्शन आहे फर्स्ट, बेसिक ट्रेनिंग इन पर्सन बिझनेस प्रमोशन. सेकंड, मार्केटिंग अँड ब्रँडिंग स्किल. थर्ड, बेसिक ह्युमन क्वालिटीज अँड हाय मोरल स्टँडर्ड. अँड फोर्थ, एक्सपिरियन्स इन स्टॉक ट्रेडिंग. करेक्ट आन्सर आहे थर्ड, बेसिक ह्युमन क्वालिटीज अँड हाय मोरल स्टँडर्ड, मूलभूत मानवी गुणधर्म आणि उच्च नैतिक मूल्य. नेक्स्ट बघा 1.49, एंगेजमेंट अँड क्वालिटी कंट्रोल स्टँडर्ड. ठीक आहे.
ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तुमचं लाईक म्हणजे मला मोटिवेशन, तर मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओज असेच बनवू शकतो. ठीक आहे. तर बघा फर्स्ट काय दिलेलं आहे, व्हॉट आर एंगेजमेंट स्टँडर्ड, गुंतवणूक मानके म्हणजे काय. बघा एंगेजमेंट स्टँडर्ड आर इश्यूड बाय ICAI काउन्सिल and cover various professional service provided by auditor and practitioner. जसं बघ collectively include SA standard of accounting, SRE standard on review engagement, third SAE standard of assurance engagement, SRS standard on related service. ठीक आहे. आता बघा स्टँडर्ड ऑन ऑडिटिंग दिले, लेखा परीक्षक मानके. बघा अप्लाय फॉर ऑडिट ऑफ हिस्टोरिकल फायनान्शियल इन्फॉर्मेशन, प्रोव्हाइड रिझनेबल हाय अश्युरन्स अँड युज्ड बाय इंडिपेंडेंट ऑडिटर. जसं एक्झाम्पल दिलंय बघा, SA 200 ऑब्जेक्टिव्ह ऑफ द इंडिपेंडेंट ऑडिटर, SA 230 ऑडिट डॉक्युमेंटेशन, SA 315 रिस्क आयडेंटिफिकेशन, SA 500 ऑडिट एव्हिडन्स, SA 700 जो रिवाइज आहे तो ओपिनियन अँड रिपोर्टिंग साठी. ठीक आहे. ते हे स्टँडर्ड्स ऑफ ऑडिटिंग असतात. सेकंड दिलाय बघा स्टँडर्ड ऑन रिव्ह्यू एंगेजमेंट, पुनरावलोकन मानके. बघा अप्लाय फॉर रिव्ह्यू ऑफ हिस्टोरिकल फायनान्शियल स्टेटमेंट, प्रोव्हाइड लिमिटेड अश्युरन्स अँड इन्व्हॉल्व फ्युअर प्रोसिजर दॅन ऑडिट. जसं एक्झाम्पल दिलाय बघा SRE 2400 रिव्ह्यू ऑन हिस्टोरिकल फायनान्शियल स्टेटमेंट. तसंच SRE 2410 इंटरियम फायनान्शियल इन्फॉर्मेशन रिव्ह्यू. मर्यादित आश्वासन देणारे मानके विशेषतः मध्यम लेखा परीक्षकांसाठी वापरली जातात. नंतर थर्ड आहे स्टँडर्ड ऑन ॲश्युरन्स एंगेजमेंट, SAE इतर आश्वासन मानके. बघा अप्लाय इन नॉन हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन ॲश्युरन्स, फॉर एक्झाम्पल फोरकास्ट इंटरनल कंट्रोल, डू नॉट इन्क्लूड ऑडिट ऑर रिव्ह्यू, ऑल्सो अप्लाय फॉर नॉन फायनान्शियल इन्फो. जसं दिलाय बघा SAE 3400 प्रॉस्पेक्टिव्ह फायनान्शियल इन्फो, SAE 3420 प्रो फॉर्मा इन्फॉर्मेशन इन प्रॉस्पेक्ट. बरोबर आहे. भविष्यातील आर्थिक माहिती किंवा अंतर्गत नियंत्रण यांच्यासाठी वापरली जाणारी मानके आहे. तसंच फोर्थ आहे बघा स्टँडर्ड्स ऑन रिलेटेड सर्व्हिस मीन्स SRS संबंधित सेवा मानके. बघा अप्लाय फॉर ॲग्रीड अपॉन प्रोसिजर कंपायलेशन एक्सेट्रा, नो ॲश्युरन्स इज प्रोव्हाइडेड. जसं दिलं एक्झाम्पल SRS 4400 ॲग्रीड अपॉन प्रोसिजर. नंतर दिलाय SRS 4410 मीन्स कंपायलेशन एंगेजमेंट. ठीक आहे. खात्री शिवाय सेवा, उदाहरणार्थ व्यवस्थापनास आर्थिक माहिती सादर करण्यात मदत. नेक्स्ट आहे फिफ्थ स्टँडर्ड ऑन क्वालिटी कंट्रोल, SQC गुणवत्ता नियंत्रित मानके. बघा अप्लाय टू ऑल एंगेजमेंट अंडर द अबव स्टँडर्ड, फोकस ऑन इंटरनल क्वालिटी कंट्रोल सिस्टम ऑफ ऑडिट फर्म and ensure compliance with professional and legal requirement. जसं SQ1 दिले आहे, क्वालिटी कंट्रोल फॉर ऑडिट, रिव्ह्यू, ॲश्युरन्स अँड रिलेटेड सर्व्हिस, सर्व प्रकारच्या व्यावसायिक सेवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरली जाणारी मानके असतात. ठीक आहे. आता बघा त्याचे MCQs बघूया. फर्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टँडर्ड अप्लाइज द ऑडिट ऑफ हिस्टोरिकल फायनान्शियल इन्फॉर्मेशन, खालीलपैकी कोणता मानक ऐतिहासिक आर्थिक माहितीच्या लेखा परीक्षणावर लागू होतो. बघा ऑप्शन आहे फर्स्ट SRE, SAE, SA अँड SRS. करेक्ट आन्सर आहे थर्ड SA मीन्स स्टँडर्ड ऑन ऑडिटिंग. नेक्स्ट सेकंड स्टँडर्ड ऑन रिव्ह्यू एंगेजमेंट SREs प्रोव्हाइड विच लेवल ऑफ इन्शुरन्स, पुनरावलोकन संलग्नतेतील मानके कोणत्या स्तराचे आश्वासन देतात. तर बघा ऑप्शन आहे हाय ऑर रिझनेबल इन्शुरन्स, second absolute assurance, third moderate or limited assurance, and fourth no assurance. The correct answer is third moderate or limited assurance. Next third, which of the following is example of standard on assurance engagement, खालीलपैकी कोणते एक आश्वासन संलग्नतेवरील मानकचे उदाहरण आहे. बघा ऑप्शन आहे SA 500, SA 3400, SRE 2410 and SRS. The correct answer is second SAE 3400 examination of prospective financial information. ठीक है. नेक्स्ट फोर्थ व्हॉट इज द पर्पज ऑफ SQC1 स्टँडर्ड ऑन क्वालिटी कंट्रोल. बघा SQC1 गुणवत्ता नियंत्रण मानकचा उद्देश काय आहे. बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू रिपोर्ट ऑन अकाउंटिंग एस्टिमेट, सेकंड टू एस्टॅब्लिश द सिस्टम क्वालिटी कंट्रोल इन ऑडिट अँड ॲश्युरन्स फर्म, third to replace engagement standard, and fourth to conduct forensic audit. The correct answer is second
to establish a system of quality control in audit and assurance firm. Next, fifth, what action should be taken if procedure mentioned in standard ineffective in a particular engagement? एखाद्या संलग्नतेमध्ये जर मानकांतील प्रक्रिया प्रभावी ठरत नसेल तर काय करावे? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, इग्नोर द स्टँडर्ड कम्प्लिटली. सेकंड, डिस्क्लोज इट ओरली इन द रिपोर्ट. थर्ड, डॉक्युमेंट अल्टरनेटिव्ह प्रोसिजर विथ रिझन. अँड फोर्थ, स्किप डॉक्युमेंटेशन अँड कंटिन्यू ऑडिट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, डॉक्युमेंट अल्टरनेटिव्ह प्रोसिजर विथ रिझन्स. ठीक आहे. तसंच बघा, महाट्रान्सकोसाठी ऑल इन वन जी आहे अकाउंट्स फॉर्म्युले प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन असे टोटल 600 MCQs त्याच्यामध्ये विथ सोल्युशन कंप्लीट केलेले आहे. त्याची प्राइस आहे 50 जस्ट ओनली. ठीक आहे. ज्यांना पण ही PDF हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपवर मेसेज करून तुम्ही इथनं PDF घेऊ शकता. कारण की प्रॉब्लेम बेस्ड मिनिमम 8 ते 10 क्वेश्चन्स येतात आणि 8 ते 10 क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करावे लागतील फॉर्म्युलेजनुसार. त्याच्यामुळे याची प्रॅक्टिस करणे खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. 6 बघा काय म्हटलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मॅच करेक्टली. बघा, खालीलपैकी कोणती जुळवणी अयोग्य आहे? SRE, रिव्ह्यू ऑन हिस्टोरिकल फायनान्शियल इन्फॉर्मेशन. सेकंड, SA, ऑडिट ऑफ हिस्टोरिकल फायनान्शियल इन्फॉर्मेशन. थर्ड, SAE, एंगेजमेंट इन्व्हॉल्विंग हिस्टोरिकल फायनान्शियल इन्फॉर्मेशन. नंतर SRS, एग्रीड अपॉन प्रोसिजर अँड कंपायलेशन. करेक्ट आन्सर आहे थर्ड, SAE, एंगेजमेंट इन्व्हॉल्विंग हिस्टोरिकल फायनान्शियल इन्फॉर्मेशन. ठीक आहे. बघा, नेक्स्ट आहे 1.15 कॉमन MCQs. ठीक आहे. आता कॉमन MCQs आणि टेस्ट ऑफ युअर नॉलेज. बघा, फर्स्ट म्हटलंय, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ॲडव्हान्टेज ऑफ ऑडिट. पुढीलपैकी कोणते लेखापरीक्षणाचे लाभ नाही? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, इट प्रोव्हाइड हाय क्वालिटी फायनान्शियल इन्फॉर्मेशन. सेकंड, इट ॲट ॲज अ मोरल चेक ऑन एम्प्लॉई. थर्ड, इट एनहान्स रिस्क अँड मॅनेजमेंट बाईस. अँड फोर्थ, इट हेल्प इन सेफ गार्डिंग इंटरेस्ट ऑफ शेअर होल्डर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, इट ऍक्ट ॲज अ मोरल चेक ऑन एम्प्लॉई. हे कर्मचाऱ्यांवर नैतिक नियंत्रण ठेवते. ठीक आहे. नेक्स्ट, सेकंड, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ ट्रू अबाउट ॲश्युरन्स एंगेजमेंट. आश्वासनात्मक कराराबद्दल पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, इट रिलेटेड टू प्रोव्हाइडिंग ॲश्युरन्स अबाउट हिस्टोरिकल फायनान्शियल इन्फॉर्मेशन ओनली. Second, the practitioner obtains sufficient appropriate evidence. Third, there is some information be examined by practitioner. And fourth, a written insurance report approved from issued by practitioner. The correct answer is first, it related to providing assurance about historical financial information only. हे केवळ ऐतिहासिक आर्थिक माहिती संदर्भात आश्वासन देण्याशी संबंधित आहे. नेक्स्ट, थर्ड, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू अबाउट एंगेजमेंट स्टँडर्ड. करार मानकाबाबत पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, एंगेजमेंट स्टँडर्ड एन्श्योर प्रॉपर राइट्स टू प्रॅक्टिशनर इन कोर्स ऑफ परफॉर्मन्स ऑफ देअर ड्युटीज. सेकंड, एंगेजमेंट स्टँडर्ड एन्श्योर प्रिपरेशन अँड presentation of financial statement in standardized manner. Third, engagement standard ensure uniformity by practitioner in course of performance of their duties. And fourth, engagement standard ensures saving in resource of client. The correct answer is third, engagement standard ensure uniformity by practitioner in course of performance of their duties. करार मानके व्यवसायकर्त्यांच्या कामात एकसारखेपणा सुनिश्चित करतात. नेक्स्ट, फोर्थ, कन्सिडर फॉलोइंग स्टेटमेंट इन रिलेशन टू लिमिटेड ॲश्युरन्स एंगेजमेंट. मर्यादित आश्वासन करार संदर्भात पुढील विधाने विचारावी. बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, इट इन्व्हॉल्व ऑब्टेनिंग सफिशियंट अप्रोप्रिएट एव्हिडन्स टू ड्रॉ रिझनेबल कन्क्लुजन. अँड सेकंड म्हटलं आहे, रिव्ह्यू ऑन इंटरियम फायनान्शियल इन्फॉर्मेशन फॉर कंपनी इज अ एक्झाम्पल ऑफ लिमिटेड ॲश्युरन्स एंगेजमेंट. तर याच्यात बघा, दोन्ही आन्सर जे आहेत ते स्टेटमेंट करेक्ट आहे लिमिटेड ॲश्युरन्स एंगेजमेंटसाठी. तर आन्सर येईल इथे बोथ A and B, means 1 and 2. Next, fifth, which of the following is true about standard of auditing. परीक्षण मानकाबाबत पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, this deal mainly with voluntary responsibility of auditor. Second, this deal mainly with the mandatory responsibility of auditor. Third, their sole purpose is to help auditor and augmenting revenue. And fourth, these deal mainly in carrying out auditing, accounting, legal provision. Correct answer is second, these deal mainly with mandatory responsibility of auditor. त्या प्रामुख्याने लेखा परीक्षकाच्या अनिवार्य जबाबदाऱ्याशी संबंधित असते. ठीक आहे. आता बघा, टेस्ट ऑफ युअर नॉलेज आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा काय आहे, द बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिट डज नॉट चेंज विथ रेफरन्स टू नेचर, साइज अँड फॉर्म ऑफ एंटिटी.
लेखा परीक्षणाचा मूलभूत उद्देश कोणत्याही घटकाची प्रकृती, आकार किंवा स्वरूप काही असो तो बदलत नाही. ट्रू किंवा फॉल्स मध्ये तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये आन्सर सांगाल. सेकंड आहे, द पर्पज ऑफ ऑडिट इज टू एनहान्स द डिग्री ऑफ कॉन्फिडन्स ऑफ इंटेंडेड युजर इन फायनान्शियल स्टेटमेंट. लेखा परीक्षणाचा उद्देश अपेक्षित वापरकर्त्यांच्या वित्तीय विवरणावरील विश्वासाचा स्तर वाढवणे हा आहे. ट्रू किंवा फॉल्स. ठीक आहे. तर असे क्वेश्चन जे आहेत त्याचे आन्सर तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये द्यायचे आहे. तसंच बघा, महाट्रान्सको अकाउंट स्पेशल पीडीएफ अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये कम्प्लीट एमसीक्यूज आहे 7,000 प्लस. जर सेपरेट पीडीएफ घेतले तर त्याच्यामध्ये 10,000 प्लस एमसीक्यूज कव्हर होतात. तसंच मॉक टेस्ट सुद्धा अवेलेबल आहे. 10 मॉक टेस्ट आहे, आयबीपीएस पॅटर्न विथ कम्प्लीट सोल्युशन दिलेले आहे. आणि प्रॉब्लेम बेस्ड एक्झाम्पलची एक पीडीएफ आहे, ज्याच्यामध्ये फॉर्म्युलेज आणि प्रॉब्लेम बेस्ड एक्झाम्पल्स दिले आहेत. त्याची प्राइस आहे 50. ज्यांना पण या पीडीएफ हव्या असतील त्यांनी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, याच्यावर मेसेज करून पीडीएफ तुम्ही इथनं परचेस करू शकता. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.